आज आपला 12वा दिवस आहे आणि महिलांचा विषय जो आपण घेतलेला आहे तर त्याच्यातला मागच्या आठवड्यातला 4 तारखेचा एक आणि 11चा आता दुसरा आणि 20 जुलैचा पकडला तर हा तिसरा येतो. आज सकाळीच मी पेपर वाचताना लोकसत्तामध्ये एक बातमी आली की एका अरण्य ऋषीचे वेदनादायी स्थलांतर आणि लेखक जे आहेत मारुती चित्तनपल्ली हे नागपूरवरून सोलापूरला त्यांच्या मूळ गावी जाणार आहे त्याच्याबद्दलची जी बातमी आहे. आणि त्याच्यात त्यांनी दिले की 90 वर्षाच्या या लेखकांनी आपल्याला खरं तर निसर्गाशी नातं कसं जोडायचं हे शिकवलेलं आहे. त्यांच्या पत्नीचं निधन झालं तरी ते नागपूरलाच राहत होते, परंतु त्यांच्या मुलीचं निधनही झालं त्यांचं लवकर आणि मग ते एकाकी पडले. आता तुम्ही म्हणाल की मुलीचं निधन झालं एकाकी पडले, तर आतापर्यंतचा माझा असा अनुभव आहे की मुलांपेक्षा मुलींच्याकडं काळजी घेण्याची जबाबदारी ज्यावेळेला जास्त येते त्यावेळेला मुली अतिशय प्रेमाने आणि व्यवस्थित ज्याला आपण म्हणतो सन्मानाने काळजी घेताना मी बघितलेलं आहे मुलांच्यापेक्षा जास्तपणे. आणि त्याच्याच खाली दुसरी बातमी आहे, राज्यात बालविवाहात वाढ आणि करोना काळामध्ये या अनिष्ट प्रथेला प्रोत्साहन मिळालेलं आहे. गतवर्षीच्या तुलनेत 78मध्ये 78.3% अधिक नोंद झालेली आहे. आणि मग त्यांनी जिल्ह्यांची नावं दिलेत की सोलापूर जिल्ह्यात 40, औरंगाबाद जिल्ह्यात 24, त्याच्यानंतर जालना 14, बुलढाणा 9, अहमदनगर 8, वर्धा 7, हिंगोली 7, सांगली 5, कोल्हापूर 4, परभणी 4, नागपूर 3, नाशिक 3. आणि मागच्या वर्षी 120 बालविवाह सरकार किंवा बालविवाह प्रतिबंधक जी ही आहे विंग त्यांना कॅन्सल करता आले. आणि यावर्षी करोनामुळं लोकांना किंवा त्या अधिकाऱ्यांना त्या जागेवरती पोचणं अशक्य झालं आणि तेवढे बालविवाह झालेले आहेत. आता त्याचं कारण काय सांगितलेले आहे त्यांनी की आजाराची भीती, आर्थिक अस्थैर्य, वाढती बेरोजगारी, बंद झालेली शाळा महाविद्यालये, कुटुंबाच्या मोठ्या आकारामुळे पालकांवरील भार, किशोरवयीन अवस्थेत होणारी प्रेम प्रकरणे ही बालविवाहाची वेगवेगळी कारणं त्यांनी सांगितलेली आहेत. आता एक उदाहरण मी आपल्याला देतो की रोमिला थापर म्हणून एक इतिहास तज्ज्ञ आहेत मोठ्या आणि आज त्या 80-90 असून सुद्धा मार्गदर्शन करतात. त्यांनी इतिहासावरती भरपूर काही लिखाण केलेलं आहे. त्यांच्या तरुणपणी त्यांच्या वडिलांनी त्यांना विचारलं होतं की मी तुझ्या लग्नासाठी पैसे जमवून ठेवलेले आहेत, तर तुला लग्न करायचं की पुढच्या शिक्षणाला परदेशी जायचं आहे. आणि त्यावेळेला मी परदेशी शिक्षणाला जाईन असं सांगून त्यांनी स्वतःचं शिक्षण आणि स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलप केली. गरिबी प्रत्येकाकडं आहे आणि अशा वेळेला मुलांना शिक्षण देणं, त्यांच्या पायावरती उभं करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मागच्या वेळेला जो 1930ला ज्या वेळेला विवाहबंदी म्हणजे बालविवाह बंदी कायदा केला गेला, म्हणजे जवळजवळ ती 70-20-90 वर्षापूर्वी तो केला. आणि त्यावेळेला जी आवई उठवली की सरकार 14 वर्षे विवाहबंदी करणार आहे. मी पुन्हा एकदा ही आपल्याला वाचून दाखवणार आहे. आणि त्यावेळेला घाबरून जाऊन लोकांनी जी लग्न केली लहान मुलांची वगैरे, कारण पुढे 14 वर्ष लग्न करता येणार नाही, तर पाळण्यातल्या मुलांची सुद्धा लग्न केली. त्या वर्षी म्हणजे 31 साली ज्या वेळेला सेन्सेस ज्याला जनगणना म्हणतो आपण ती केली होती, 6.5% जनगणनेत संख्या वाढली होती. त्याच्यानंतर विवाहित मुलींची 15 वर्षाच्या आतल्या विवाहित मुलींची संख्या 80 लाखावरून 1 कोटीपर्यंत गेली होती. म्हणजे 1,20,00,000 मुलींची संख्या त्यावेळेला जास्त हे झाली होती 15 वर्षाच्या आतल्या ज्यांची लग्न झालेली आहेत म्हणून. आणि जनगणना ज्या वेळेला झाली त्यावेळेला बऱ्याच आईवडिलांनी खोटं सांगितलं की आमच्या मुलांची लग्न झालेली नाहीत, पण ती झाली होती. शिरगंतीमध्ये 31ची जी शिरगंती त्यावेळेला झाली त्यावेळेला 3,31,124 बालविधवांची नोंद झाली होती. आणि त्यामध्ये 1 वर्षाखालील 612, 1 ते 2 वर्षामधील 498,
2 ते 3 वर्षाखालील 1280 आणि 3 ते 4 वर्षाखालील 2863, 4 ते 5 वर्षाखालील म्हणजे मधील म्हणूया आपण 6758, 5 ते 10 वर्षामधील 85,580 व 10 ते 15 वर्षामधील 2,33,533 म्हणजे 3,31,124. म्हणजे बालविवाह केला की बालविधवांची संख्या वाढणार आहे, हे लक्षात आपण घेतलं पाहिजे. आणि म्हणून आपल्या देशात ज्या वेळेला बालविवाह बंद केले पाहिजेत, आता ते बंद केले, त्याच्यावरती कायदा झालेला आहे गेल्या 90 वर्षामध्ये आपण तो बघतोय. पण त्याची सुरुवात कशी झाली, म्हणजे पहिल्यांदा त्याच्यावरती चर्चा कशी झाली, त्याच्यानंतर पुढं काय काय स्टेप्स झाल्या गेल्या वगैरे, अशा आपण धावता आढावा घेऊन याच्यामध्ये आपण पुढं जाऊया. तर 1837 म्हणजे जवळजवळ 183 वर्षापूर्वी, आजपासून आपण म्हणूया, दर्पण म्हणून जे दैनिक किंवा साप्ताहिक त्यावेळेला निघत होतं, आपलं महाराष्ट्रातलं मराठीतलं आपण पहिलं म्हणतो त्याला. तर परशुराम क्षेत्रस्य ब्राह्मण या टोपण नावाने एका व्यक्तीनं बालविधवांच्या विवाहाचा प्रश्न उभा करून त्यांचा पुनर्विवाह करणार याबद्दल त्यांनी मत मांडलं होतं. आणि त्याच्या मताला सरदार बाळासाहेब नातू व एक कायसग्रत यांचा पाठिंबा आहे, हे सांगितलं. आता हे लक्षात आल्यानंतर, त्या दर्पण मासिकात ते आल्यानंतर, दुसऱ्या भोपाळ येथील तेलंग ब्राह्मणाने दर्पणमध्येच लेख लिहिलं की 1817 साली, म्हणजे त्याच्या अगोदर 20 वर्षापूर्वी, व्यंकटशास्त्री तेलंग यांनी प्राचीन शास्त्रात कुठेही पुनर्विवाहास बंदी नसल्यामुळे ते सुरू व्हावेत म्हणून प्रयत्न केले, तेव्हा कोणाचाच पाठिंबा मिळाला नाही. जयसिंग राजने, म्हणजे भोपाळच्या तिथले आहेत, जयसिंग राजने पुनर्विवाहास प्रयत्न केले, परंतु सनातनी मंडळींनी राजाच्याच आईच्या मदतीने तो सफल होऊ दिला नाही. म्हणजे पहिल्यांदा सुरुवातीला ज्या गोष्टी झाल्या त्या. आता परशुरामभाऊ पटवर्धनांचं आपण त्यावेळेला बघितलं होतं की त्यांची 4 की 8 वर्षाची लहान मुलगी विधवा झाली आणि त्यांनी काशीपासून रामेश्वरपर्यंतच्या वेगवेगळ्या शास्त्री पंडितांना भेटून सगळीकडून त्यांनी परवानगी मिळवली लग्नासाठी. परंतु दुर्दैवानं लोकहितवादींच्या एका पत्रानुसार त्यांनी म्हटले की नाना फडणवीसांनी ते गुप्त कारस्थान काहीतरी केलं आणि तो विवाह होऊन दिला नाही. आणि रामशास्त्री प्रभुडे त्यावेळेला न्यायाधीश होते, त्यांनी होकार दिला होता. म्हणजे अशा पद्धतीनं तो होण्याची शक्यता होती. पण नाना फडणवीस जे त्यावेळेचे हे म्हणतो आपण पेशव्यांचे सरदार किंवा मेन जे हे होते, तर अशा पद्धतीनं लोकहितवादींनी काय केलं की पुनर्विवाहासाठी जे शतपत्र जी लिहिलेली आहेत प्रभाकरमध्ये, तर त्याच्यामध्ये त्यांनी कात्यायन, ज्याला आपण म्हणतो की ऋग्वेद संहितेतलं किंवा तैत्तिरीय आरण्यक, कात्यायन, वशिष्ठ, पराशर, याज्ञवल्क्य, मनु असे जे स्मृती ग्रंथ जे वेगवेगळे, त्याच्यातले त्यांनी विवाहासाठी संमती दाखवणारे पुरावे तयार केले होते. आता 1837 ते 1894 हा जो 57 वर्षाचा जो कालखंड आहे, त्या कालखंडामध्ये 35 ग्रंथ विधवा विवाहाला पाठिंबा देणारे तयार झालेले आहेत, 35 ग्रंथ, आणि विरोध करणारे 6 ग्रंथ तयार झाले होते. ईश्वरचंद्र विद्यासागरांचा आपल्याला विधवा विवाह ग्रंथ माहिती आहे, तो त्यांनी 1853 साली लिहिला होता. आणि तो 1865 साली विष्णुशास्त्री पंडित, पुण्यातील जे महात्मा फुलेंच्या बरोबर किंवा यांच्याबरोबर जे कार्यरत असताना नावं येतात त्याच्यातले हे एक होते. तर त्यांनी 1865 साली त्यांनी त्याचं मराठी भाषांतर केलेलं आहे. आता महाराष्ट्रात विधवाचा जी पुनर्विवाहासाठी 1840 पासून पुण्यातील विष्णुशास्त्री बापट यांनी प्रयत्न केलेले दिसून येतात. त्याच्यानंतर 42 साली बेळगावातील 2 ब्राह्मण विधवांचे विवाह झालेले आहेत. मुंबईमध्ये 1853 साली विधवा विवाहावर चर्चा करण्यासाठी एक सभा झाली, त्यामध्ये 500च्या वर लोक जमले होते. आणि या 500 लोकांचं अध्यक्षस्थान पंडित गंगाधर आप्पा शास्त्रींना स्वीकारायला सांगितलं होते. हो म्हटले होते, पण नंतर ते बॅकआउट झाले. ते म्हटले की कदाचित मला कर्मठ मंडळी त्रास देतील, आणि म्हणून त्यांनी हे केलं. आणि त्यांच्या ऐवजी भवानी विश्वनाथ कानविंदे हे अध्यक्ष झाले. अर्थातच सभा गोंधळ, वादावादी, आणि याच्यात ती परत काही सभा पूर्ण झाली नाही. पुढं 1856 विधवा विवाहाचा कायदा झालेला आहे. 1854 साली पतित विधवेचं एक प्रकरण त्या काळात गाजलेलं होतं, आणि त्याच्यात काय झालंय की ते प्रायश्चित्त जे होतं, तर त्या ब्राह्मण मुलीचा जो बाप होता, म्हणजे पिता म्हणूया आपण, त्याला काही जे प्रायश्चित्त देणार होते त्यांच्या पायाच्या अंगठ्याचं तीर्थ आणि पंचगव्य घेऊन त्यांची शुद्धी समारंभ केली, आणि ती विधवा मुलगी गरोदर झाली होती. तर तिला ते स्मृतिशास्त्रानुसार, आता स्मृतिशास्त्रात काय सांगितले, त्या व्यभिचारिणी विधवा स्त्रीला आम्रवृक्षाच्या बुंदेच्या डोलीत ठेवावे आणि त्या बुंद्याला आग लावावी
बरीच दग लागल्यावर तिला बाहेर काढावं, नंतर तिचे वपन करून सहस्त्र ब्राह्मणांना भोजन घालावे, म्हणजे शुद्धी पूर्ण होईल. आणि अशा पद्धतीनं त्या मुलीला त्यांनी शुद्धी पूर्ण केली वगैरे असं हे आलेलं आहे. आता एखाद्या स्त्रीनं म्हणजे विधवा स्त्रीनं केस मोकळे ठेवाय, म्हणजे केसाची वेणी घालायची नाही. कारण तिनं जर केसाची वेणी घातली तर तिचा पती जो आहे तो त्याच्या गळ्याभोवती तो फास लागतो. वेणीचा फास तिनं इथं पृथ्वीवरती जर वेणी घातली तर तो स्वर्गात किंवा नरकात कुठं असेल तिथं त्याच्या गळ्याला फास लागेल, म्हणून वेणी घालायची नाही. आणि पुढं वेणी घालायची कटकट नको म्हणून केशवपनच सुरू केलं. लक्षात आलं. आता केशवपन सुरू केल्यानंतर खरं तर मी तुम्हाला मध्येच विष्णू भट गोडसे वरसईकर म्हणून जे होते त्यांनी 1857 साली ज्यावेळेला भारतामध्ये प्रवास केला होता, त्यांचा माझा प्रवास म्हणून एक ग्रंथ आहे, तो फार गाजलेला आहे प्रवास वर्णनातलं म्हणून. आणि त्याच्यात त्यांनी 111 पानावरती सांगितले की लक्ष्मीबाई, झाशीची राणी लक्ष्मीबाई विधवा झाली होती त्या काळामध्ये. गंगाधर पंतांचा मृत्यू झाला होता त्यांच्या पतींचा, आणि त्यांनी केशवपन केलं नव्हतं, केस कापले नव्हते. परंतु त्यांनी काय केलं होतं, लक्ष्मीबाईंनी नियम ठेवला होता की भरता मरण पावल्यावर केशवपन झाले नाही तर प्रतिदिवशी 3 कृच्छे प्रायश्चित्त आहे. म्हणजे स्नान होताच भस्म धारण करून आचमन करून 3 कृच्छांचा संकल्प करून 3 ब्राह्मणास 3 रुपये प्रतिदिनी देण्याचा क्रम सुरू ठेवला. आणि लक्ष्मीबाई साहेबांनी आपले वाडेवर जिंदगी स्वाधीन होताच आपापले दावदे, म्हणजे पुढे ते वर्णन वेगळं आहे. म्हणजे काय की 3 रुपये 3 ब्राह्मणां, म्हणजे रोज 9 रुपये त्या काळातले त्यांना ब्राह्मणांना प्रायश्चित्त म्हणून द्यायचं. आणि केस त्या ठेवू शकत होत्या. अर्थात त्या राणी होत्या एका संस्थानाच्या, आपण म्हणूया. दुसरं काहीतरी आपल्याला हे काढता आलं असतं, ज्याला आपण म्हणतो की नियम काढता आला असतं की केस कापण्याऐवजी काय, पण त्याच्याऐवजी आपण किती टोकाला गेलो होतो त्याचं उदाहरण आहे. 20व्या शतकाच्या पूर्वार्धात, म्हणजे 19वे शतक सुरू झाल्यानंतर पूर्वार्धात एका ब्राह्मणाची तरुण विधवा बहीण मृत पावली असता तिचे केशवपन केले नव्हते म्हणून ब्राह्मणाने तिच्यावर अंत्यसंस्कार करण्याचे व प्रेतयात्रेस उपस्थित राहण्याचे नाकारले. तिचे केस कापण्यास नावी तयार होईना म्हणून तिच्या ब्राह्मणेतर शेजाऱ्याने तिला भडागणे दिला. आता दुसरीच केस अशीच आहे की निर्भीडमध्ये अनंत हरी गद्रे यांनी 1930 साली प्रसिद्ध केली होती. अशाच केशवपन केलेल्या विधवेचे अंत्यसंस्कार तिचे केस कापल्यानंतर ब्राह्मणाने केल्याची बातमी अनंत हरी गद्रे यांनी त्यांच्याच निर्भीडमध्ये दिलेली होती. नंतर पुढे आपण गेलो की महात्मा फुलेंचं आपल्याला माहिती आहे की त्यांनी भरपूर काम याच्यामध्ये केलं होतं. 1860 साली एका शेणवी विधवेचा विवाह शेणवी विदुराबरोबर लावला होता. आणि आता केशवपनाची चाल महाराष्ट्रात जास्त होती. ती सुरुवात कशी झाली तर त्याचं काही ग्रंथकारांनी असं सांगितलंय की पेशवाईच्या उत्तरार्धात या गोष्टींना जोर चढला. पेशव्यांच्या उदयापूर्वी महाराष्ट्रात ती फारशी अस्तित्वात नव्हती. त्या काळात इतर पुरोहितांच्या वर्गावर आपल्या जातीचे श्रेष्ठत्व स्थापण्यासाठी पुण्यातील नागझरी येथे त्यावेळी सुमारे 300 विद्वांचे केशवपन जबरदस्तीने करून घेतले. तळेगावच्या पुरोहित वर्गाबरोबर आपली बरोबरी व्हावी या उद्देशाने कृत्य केले असे इतिहासकार म्हणतात. म्हणजे आपला जो मागच्या महिन्यातला जो 13 सप्टेंबरचा जो ग्रामण्याचा इतिहास आपण बघत होतो की पेशवाईच्या काळामध्ये चित्तपावन ब्राह्मण आणि इतर ब्राह्मणांचा जो एकमेकाशी झगडा चालला होता की कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ, ते त्या काळातली ही घटना आहे. आणि पुढं 1890 साली 14 एप्रिल 1890ला इथं एल्फिस्टन शाळा मुंबईमध्ये आहे. न्हावी समाजाची एक विराट सभा भरून त्यातील 1000 नाभिकांनी विद्वांच्या केशवपनाची रानटी चाल बंद करण्याचा निर्धार केला. या सभेला सदोबा कृष्ण न्हावी अध्यक्ष होते. आणि ह्याच्या अगोदर सावित्रीबाई फुलेंनी मार्गदर्शन या लोकांना केलं होतं की हे करूया म्हणून. आणि मग पुन्हा पुनर्विवाह हळूहळू सुरू झाले. 1853 साली गौड सारस्वत जातीतील चिमणाबाई रघुनाथ जनार्दन यांचा विवाह झाला दोघांचा. म्हणजे चिमणाबाई ह्या सारस्वत जातीतल्या आणि याचा रघुनाथ जनार्दन यांच्याशी झाला लग्न. परत पुढचा आहे तो 1860 साली आत्माराम पांडुरंग तरखडकर यांच्या घरी दीन कुबर या गुजर विधवेचा गणपतराम दलपतराम यांच्याशी झाला. पुढचा विवाह 1865 साली मुंबईतील वांद्रे येथे मोरो रामचंद्र पेंडसे यांच्या विधवा कन्येचा पुण्याचे वकील नारायण जगन्नाथ भिडे यांच्याशी झाला. आणि हा म्हणजे कोकणस्थ ब्राह्मण लोकातला पहिला विधवा विवाह. म्हणजे जो पेशवाईच्या काळामध्ये एक जो कर्मठपणा जास्त आला होता तर तो तिथं पहिला विवाह तो 1865ला झाला. आणि यावेळेचं कन्यादान विष्णूशास्त्री पंडितांनी केले. मगाशी ज्यांनी
ईश्वरचंद्र विद्यासागरांचा ग्रंथ मराठीमध्ये आणला ते. आणि परत 7 पुनर्विवाह पुढे यांच्या माध्यमातून झाले. परत 74 सुधारकांनी पुनर्विवाहोत्तेजक मंडळ संघटना काढली. त्याच्यानंतर खानदेशात विनायक करमरकर आणि वेणूबाईच्या पुनर्विवाहाला 40 सुवासिनी 50 सुधारकांनी हजर होऊन त्याला पाठिंबा दिला. परत ईश्वरचंद्र विद्यासागराच्या ग्रंथास विरोध करण्यासाठी काशीच्या 12 वेदमूर्तींनी खंडनपर पुनर्विवाह प्रतिषेध हा ग्रंथ लिहिला. नंतर या काशीकरांच्या ग्रंथाचा समाचार पंडित विष्णू शास्त्रींनी विधवा द्वाह विवेक हा संस्कृत ग्रंथ लिहून पुनर्विवाहास योग्यता पटवली. 21 जुलै 1869 रोजी तुळशीबागेत 6000 लोकांची जाहीर सभा भरली होती पुण्यामध्ये. सुधारकांनी सनातनी लोकांना किंवा कर्मठ लोकांना त्यांची चूक दाखवून दिली की तुम्ही कशा पद्धतीनं हे करताय म्हणून. आता 19व्या शतकानंतरचं म्हणजे ज्याला आपण म्हणतो की 20वं शतक सुरू होतं आणि त्या काळामध्ये महर्षी कर्वेंचं आपल्याला काम, धोंडो केशव कर्वे त्यांचं काम मोठं आपल्याला माहिती आहे. विधवांसाठी त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी जो त्यांनी काम सुरू केलं विधवांच्या शिक्षणासाठी, तर त्यांनी 30व्या वर्षी आपले मित्र नरहरपंत जोशी यांच्या विधवा बहिणीशी गोदबाईशी विवाह केला. पण प्रायश्चित्त पुढं कसं झालं बघा. नरहरपंत जोशींच्या वडिलांना देवरुखच्या गावकऱ्यांनी दंड म्हणून 3 देवळांच्या दुरुस्तीच्या कामासाठी 100 रुपये दंड घेतला. म्हणजे जात पंचायत वगैरे आपण आता जो चालू आहे तशा पद्धतीनं, आणि प्रायश्चित्त घ्यायला लावलं. आता कर्वेंच्या मुरुड कर्वे आहेत, त्यांचं गाव मूळ मुरुड आहे. तिथल्या ग्रामस्थांनी ह्या कर्वे कुटुंबाला वाळीत टाकले, म्हणजे महर्षी कर्वेंना. ब्राह्मण ग्रामस्थांच्या मुरुड खंडाचा राजीनामा द्यायला लावला. तसेच गावकीने सभा बोलवून त्यांना बंधने घातली. कर्वेंना एका बैठकीवर बसवू नये, एक ते हजर असलेल्या सभेला कोणी जाऊ नये. पुन्हा त्यांनी गावात पाऊल टाकले तर त्यांचे बंधू भिकाजी पंतावर बहिष्कार घालावा. आणि ह्या अपमानजनक अटी भिकाजी पंतांना पुढं भ्रमिष्ठासारखं ज्याला आपण म्हणतो त्यांचं वागणं होऊ लागलं. म्हणजे एवढं प्रेशर त्यांच्यावरती आलं. आणि महर्षी कर्वेंनी एके ठिकाणी नंतर म्हटलं होतं की एवढा त्रास होणार असं हे लक्षात आलं असतं तर मी अशा पद्धतीनं विवाह केला नसता. आणि पुढं पहिल्यांदा ते विधवांच्या विवाहाला सपोर्टिव्ह असे होते. नंतर त्यांनी म्हटलं की विधवांचे विवाह होतील किंवा न होतील, पण आपण विधवांच्या शिक्षणाकडे जास्त लक्ष देऊया. कारण त्यांचे जे डोनर्स होते त्यांच्या याच्यासाठी ज्याला आपण म्हणतो की त्यांचा जो आश्रम त्यांनी काढला होता हिंगण्याला, पुण्यामध्ये कर्वे रोडला वगैरे, आपण कर्वे रोडच त्याला नाव दिलं होतं. तर तिथं जो महिलांसाठी आश्रम काढला होता त्याला जे डोनेशन देणारे होते त्या लोकांनी त्यांना सांगितलं होतं की विवाहाशी तुम्ही जास्त हे करू नका, शिक्षणाच्या बाबतीत तुम्ही बोला. आता पुढं महर्षी कर्वेंच्या माहितीतील एका स्त्रीने केलेल्या सामाजिक अपराधासाठी तिच्या वडिलांकडून प्रायश्चित्त म्हणून काही मन तेल ग्रामस्थांनी घेतलं होतं. तर महर्षी कर्वेंच्या मुलाच्या रघुनाथच्या लग्नात त्यांच्या मुसलमान मित्र जेवायला बसला म्हणून रघुनाथाला दंड केला. देवळाच्या मंडपाच्या बांधणीचा खर्च त्याला द्यावा लागला होता. म्हणजे आपण इतर जातीतली लोक जेवायला जर आपल्या बैठकीला आले तर काय करत होते हे लक्षात घ्या. आता कसं होतं की ज्यावेळेला पुनर्विवाह होत नव्हते, विधवांचं आयुष्यच तसं. लहान मुली आता आपण बघितलं 1 वर्षापासून 15 वर्षापर्यंत 3.5 लाख मुलींचं आपण 30 सालीची जी नोंद बघितली तशा पद्धतीनं महात्मा फुलेंनी ज्यावेळेला त्यांच्या घरासमोरच्या एका शास्त्रीकडं स्वयंपाकी काम करणारी जी बालविधवा होती ती गर्भवती राहते आणि तिला शिक्षा होते, ते पुढं आपण बघणारच आहोत. पण ते बघितल्यानंतर त्यांनी विधवा विवाहाच्या साठी कसं हे केलं होतं. आणि त्याच्या अगोदरच त्यांनी 1860 साली बालहत्या प्रतिबंधक ग्रह जे काढलं होतं आणि त्याची माहितीपत्रक त्यांनी तयार केलं. त्या माहितीपत्रकात काय होतं, त्यांनी त्याच्यावरती लिहिलं होतं की विधवांनो, इथे येऊन गुप्तपणे आणि सुरक्षितपणे बाळंत व्हा. तुम्ही आपले मूल न्यावे किंवा इथेच ठेवावे हे तुमच्या मर्जीवर अवलंबून राहील. त्या मुलाची काळजी हा अनाथ आश्रम घेईल. आणि अशा पद्धतीने त्यांनी कित्येक वर्ष हा आश्रम चालवला होता. आणि 2 वर्षापासून 12 वर्षापर्यंतची कित्येक मुलं हे होती. त्यातलीच एक काशी म्हणून जी बालविधवा होती, तिचाच यशवंत म्हणून मुलगा केलंय, त्याला डॉक्टर बनवलेला आहे वगैरे. तो हिस्ट्री आपल्याला बऱ्याच जणांना माहिती आहे. आता त्या बॅकग्राऊंडवरती त्यावेळेचे जे सुधारक होते ते सुधारक कसे, ज्याला आपण म्हणतो की ज्ञानबा तुकाराम करत होते. म्हणजे 1 पाऊल पुढं 2 पावलं मागं किंवा 2 पावलं पुढं 1 मागं असं.
न्यायमूर्ती रानडेंची बहीण विधवा झाली त्यावेळेला महात्मा फुलेंनी सांगितलं की आता हा चान्स आहे तुम्हाला की तुम्ही तिचं लग्न लावून द्या. तर त्यावेळेला त्यांनी कस खाल्ली. पुन्हा ते विदूर झाले. पुन्हा महात्मा फुलेंनी त्यांना सांगितलं की आता तुम्ही विधवा मुलीशी लग्न करा. तर ते म्हटले की माझे वडील आत्महत्या करतील असं त्यांनी मला धमकी दिलेली आहे, त्यामुळं मला तसं काही करता येणार नाही. आणि ते पुन्हा 11 वर्षाच्या ज्या रमाबाई आहेत त्यांच्याशी बालविवाह करतात. त्याच्यानंतर न्यायमूर्ती गोखल्यांनी पहिली पत्नी सतत आजारी पडते म्हणून दुसरं जे लग्न केलं ते एका कुमारी केशीच केलं होतं. न्यायमूर्ती तेलंग ज्या वेळेला कोर्टामध्ये किंवा इतर ठिकाणी सांगत होते की मुलीचं लग्न 12 वर्षाखाली असू नये, लग्नाच्या वेळेला मुलीचं आहे, त्याच वेळेला त्यांनी सतत 7व्या-8व्या वर्षी त्यांच्या स्वतःच्या मुलीचं लग्न केलेलं आहे. रामकृष्ण भांडारकरांनी पहिल्यांदा विधवा विवाह थोडंसं हे केलं होतं, पण नंतर त्यांचा विवाह झाला त्या मुलीचा आणि नंतर त्या मुलीच्या मुलीचं मुसलमानाशी लग्न झालं. हे आपण आंबेडकरांचा जो हे होता 20 तारखेचा त्याच्यामध्ये आपण ह्या गोष्टी बघितलेल्या आहेत. हरिभाऊ आपटेंनी साहित्यातून विधवा विवाहाला वाचा फोडली, पण दुसरा विवाह त्यांचा कुमारी केशीत झाला होता. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे विधवा बहिणीला जनाक्काला घेऊन महर्षी कर्वेंना भेटायला गेले. त्यावेळेला त्यांनी त्या जनाक्काला प्रवेश नाकारला की ते म्हटले अजूनही बहुजन समाजातल्या मुलींना शिक्षण देण्याचा वेळ अजूनही आलेली नाही, मी त्याला ॲडमिशन देऊ शकत नाही. आणि अशा पद्धतीनं आता काशीबाई कानिटकरांनी सुद्धा बालविवाह रद्द व्हावा म्हणून भरपूर प्रयत्न केले आपल्याला माहिती आहे, परंतु त्यांनी स्वतःच्या मुलीचं लग्न लहानपणी केलं. आता ह्या विधवा विवाहामध्ये 23 मे 1881 साली टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक बातमी आली होती. विजयालक्ष्मी म्हणून एक 19 वर्षाच्या विधवेची 78 साली काय झालं होतं की ती विधवा आहे आणि गर्भ आहे तिला, हे पोलीस पाटलाच्या लक्षात आलं. त्यांनी कॉन्स्टेबलला सांगितलं, कॉन्स्टेबलनी मॅजिस्ट्रेटला कळवलं आणि भ्रूणहत्या होऊ देऊ नका कळून मॅजिस्ट्रेटनी ऑर्डर दिल्यानंतर तिच्यावरती लक्ष ठेवलं गेलं. 30 मार्च 1878 रोजी गर्भपात करून ते मूल कचराकुंडीत टाकलं गेलं होतं. खुनाचा गुन्हा शाबित झाला आणि त्या विजयालक्ष्मीला एम हॉमेल यांनी सत्र न्यायाधीश आहेत, तर त्यांनी फाशीची शिक्षा सुनावली. पुढे ह्या मुलीनं हायकोर्टात अपील केलं. 25 मे 1879 रोजी फाशीची शिक्षा रद्द झाली, जन्मठेपेची झाली. पुढे जन्मठेपेची रद्द व्हावी म्हणून पुण्यातील सार्वजनिक सभेने 5/6/81 रोजी सरकारला पत्र लिहिले. इतर प्रयत्न झाले आणि 18/7/81 रोजी जन्मठेप रद्द करून तिला 5 वर्षाची शिक्षा झाली सक्तमजुरीची. म्हणजे अशा पद्धतीनं हे विधवा विवाह न झाल्यामुळे ह्या गोष्टी झाल्या, पण विधवा हळूहळू लोकांच्यात यायला लागले आणि ते व्हायला लागले. आणि आज जर आपण अवस्था बघितली, म्हणजे आता ही जी सगळी उदाहरणं आपण दिली ती ब्राह्मण समाजातली दिलेली आहेत. आजची जर परिस्थिती आपण बघितली तर समाजातले जे वेगवेगळे स्तर, मी हे स्तर मानतच नाही, तुम्ही मानू नका, पण इतिहास जो आपल्याला सांगतो तर ते इतिहासानुसार उच्चवर्णीयांमध्ये म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय असतील त्यांच्यामध्ये विधवा विवाह होत नव्हते. ओबीसी SC ST आणि आदिवासी वगैरे आपण जे सगळे म्हणतो त्यांच्यात हा प्रश्नच नव्हता. बालविवाह त्यांच्यामध्ये झाले तरी विधवा विवाह त्यांच्यामध्ये होत होते आणि त्या पद्धतीनं त्यांना प्रॉब्लेम नव्हता. आणि मग स्त्री शिक्षणाची विधवांची काळजी घेतात म्हणून महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांना राहतेगर अंकच्या वस्त्रानिशी ज्याने सोडायला भाग पडलं, त्यांच्यावर दगड मारा, शेणाचा मारा किंवा धमक्या दिल्या, मारेकरी घातले. विधवाच्या सभेत खोटेपणा, बहुमत मिळवण्याचा प्रयत्न करणं, छोट्या छोट्या गोष्टींवर क्रूरपणे वागणाऱ्या समाजातील कर्मठ ब्राह्मण वर्गाने आज 21व्या शतकामध्ये पूर्णपणे कात टाकलेले आपण असं म्हणूया. त्यांच्या जातील स्त्रियांचे प्रश्न संपल्यासारखे आहेत. म्हणजे विधवा विवाहच काय, आंतरजातीय विवाह आणि आंतरधर्मीय विवाह माझ्या डोळ्यासमोर मी बघितलेले आहेत. त्या मुलींना, त्यांच्या मिस्टरांना मी सगळ्यांना जवळून बघतोय आणि सगळे अतिशय आनंदात आणि याच्यात चाललेलं आहे. समुद्रबंदीची बेडी स्वतःला अडकवून बेडीतून मुक्त झालेली ही लोक आहेत. आपण म्हणूया की अगोदर समुद्रबंदी, समुद्राच्या म्हणजे समुद्र ओलांडून कुठे बाहेर जायचं नाही आहे असं जे केलं होतं. आज जगभर जास्तीत जास्त नोकरी व्यवसाय म्हणजे सिलिकॉन व्हॅलीमध्ये आपल्याला जास्तीतच आपले भारतीय लोक जास्त दिसायला सुरुवात होतील. त्याच्यामध्ये ब्राह्मणांचं ज्याला आपण म्हणतो संख्या जास्त असण्याची शक्यता आहे युरोप, अमेरिकेमध्ये वगैरे. म्हणजे ही एक चांगली डेव्हलपमेंट आहे. ही मी कशासाठी सांगतोय की आता जो म्हणजे OBC SC ST मध्ये विधवा विवाह होतो, पुनर्विवाह होतो आणि
ब्राह्मणांच्यात सगळं सुरू झालेलं आहे. आणि मग 19-20व्या शतकामध्ये ज्या पद्धतीनं कर्मठपणा ब्राह्मण दाखवतो ते आज थोडासा तो कर्मठपणा मी महाराष्ट्रातला मराठा समाज असेल, गुजरातमधला पटेल किंवा राजस्थानमध्ये आता जे काही हे जे सगळे ठाकूर बिकूर जे आपण म्हणतो की ज्यांच्याकडवरती आरोप वगैरे होत आहेत सगळे, तर हा जो मधला समाज आहे त्या समाजामध्ये आता जागरूकता होण्याची आणि त्यांनी लिबरलायझेशन आणण्याची फार मोठी गरज आहे. याच्यासाठी मी हे उदाहरण सांगितलं. आणि आता आपण वृंदावनमध्ये म्हणजे भारतामध्ये सगळ्यात जास्त विधवांची संख्या म्हणजे मधलं एक 4-5 वर्षापूर्वी ज्या वेळेला सेन्सस घेतलं होतं तर वृंदावन जे आहे, मथुरा वृंदावन आपण म्हणतो, तिथं वेगवेगळ्या भागातून बिहार, ओरिसा वगैरे अशा भागातून आलेल्या विधवांची 40,000 विधवांची संख्या सापडली होती. तर आता तो इतिहास काय आहे, तर पहिल्यांदा चैतन्य महाप्रभू जे 1515मध्ये वृंदावनमध्ये आले आणि त्यांनी तिथलं उर्वरित आयुष्यामध्ये ते वृंदावनमध्येच राहिले. आणि त्यावेळची बंगाली विधवांची परिस्थिती बघून त्यांनी विधवांसाठी 6 आश्रम सुरू केले होते. आणि तेव्हापासून गेली 500 वर्षे सासरमाईच्या नातेवाईकांना स्वतःच्या मुलाकडून घराबाहेर काढलेल्या स्त्रिया आणि ह्या सगळ्या स्त्रिया जास्तीत जास्त वृंदावनमध्ये येतात. पाठीमागं 1590 साली गोविंददेव मंदिर जे बांधलं गेलं त्याच्या मंदिरासह 300 ते 400 मंदिरं किंवा अजूनही त्याची म्हणजे त्याची संख्या वाढली असेल एवढी वृंदावनच्या आसपास आहेत. आता 1912 साली नॅशनल लीगल सर्व्हिस अथॉरिटी नालसा म्हणून जी एक संस्था आहे त्यांनी जो एक तिथला हे केला होता याचिका, एका कोर्टात ती याचिका दाखल झाली आणि देवदासीच्या नावाखाली लैंगिक शोषण तिथं कसं होते याच्यावरती, सेवादासींच्या नावाखाली होते याच्याबद्दल त्यांनी हे केलं होतं. मग बंगालमध्ये त्यावेळेला कम्युनिस्ट सरकार होतं. त्यांनी समिती स्थापन केली आणि त्या समितीनं दिलेला जो अहवाल होता तर त्या अहवालानुसार त्यांनी 2910 विधवांशी चर्चा केली. त्यांना 30 वर्षाहून कमी विधवा 500 सापडल्या त्यावेळेला तिथं. 31 ते 40 मधल्या 416, 40 ते 50 मधल्या 400 विधवा आणि त्यातील बंगाल, बांगलादेश, बिहारमधील मुलींना दलालांमार्फत आणलेल्यांची संख्या जास्त होती. वृंदावन व आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या विधवा स्त्रियांची संख्या 40,000 मी तुम्हाला सांगितलं होता. आणि मग नवऱ्याने सोडलेल्या स्त्रिया आहेत, वेगवेगळ्या आश्रमात भजन करणाऱ्या महिलांना तो जो रिपोर्ट आहे त्याच्यात सांगितले की 10 रुपये दिवसाला व तांदूळ व थोडीशी डाळ दिली जाते म्हणजे त्यांच्या जेवणाची हे करण्यासाठी. आणि म्हणजे महिन्याला 300 रुपये भत्ता दिला होता. आणि 90% स्त्रिया त्यांच्या माहेर किंवा सासरी जायला उत्सुक असलेल्या लक्षात आलं. मोहिनीगिरी म्हणून ह्या एका विधवेला तिच्या गावी नातेवाईकांनी लग्नाला बोलावलं, पण मंगळसूत्र बांधण्याच्या विधीच्या वेळेला तिची सावली नवरा नवरीवर पडू नये म्हणून तिला दुसऱ्या खोलीत कोंडलं गेलं किंवा बाजूला ठेवलं. मोहिनीगिरी त्यावेळेला म्हणत होत्या, म्हणजे त्यांची मुलाखत त्यावेळेला आली होती की आम्हाला समाजाचा स्वीकार हा पैशाच्या मदतीपेक्षा जास्त गरजेचा आहे. विधवांना सामाजिक धार्मिकता मिळवून देणे हे त्यांच्यासाठी आश्रम दवाखाने बांधण्यापेक्षा महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आणि त्यांचा आत्माच हरवलेला असतो तो मिळवून देणं, आत्मसन्मान देणं. आणि 2011ची त्यावेळेला एक बातमी आली होती पेपरमध्ये की एका विधवेचा मृत्यू झाल्यानंतर तिचा अंत्यविधी करायला कोणीच नव्हतं. मग जिल्हा न्याय सेवा विभागाने एका सफाई कामगाराला 200 रुपये दिले. त्या कामगाराने त्या स्त्रीच्या शरीराचे कुऱ्हाडीनं म्हणूया किंवा काही तुकडे करून पोत्यात भरले आणि यमुना नदीत टाकून दिले. आणि त्यावेळेला म्हणजे एक 2011-12च्या दरम्यान ऑप्रा विन्फ्रे म्हणजे अमेरिकेत जो एक गाजलेला टॉक शो आपण म्हणतो, तर तो टॉक शो चालवणारी जे ऑप्रा विन्फ्रे भारतात आले होते त्यांनी वृंदावनला विधवांच्या आश्रमांना भेटी दिल्या होत्या. आणि त्याच संध्याकाळी त्यांनी जयपूरमध्ये जो एक मुलाखतीचा कार्यक्रम होता, मी टीव्हीवरती तो नेमका बघितला होता, संध्याकाळचा होता तो. त्यावेळी ते म्हटलं की तुमच्या संस्कृतीत एक सौभाग्यकांक्षिणी स्त्री जी तुम्हाला प्रत्येक उत्सव समारंभात हवी असते ती तिच्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर एका क्षणात तुम्हाला उत्सव समारंभात नकोशी कशी होऊ शकते, तिला एकदम नकाराच्या अंधारात तुम्ही कसे ढकलू शकता. खरंय. आणि हे सगळं बघितल्यानंतर आपण जे अन्याय करतो गावाखेड्यामध्ये याच्यामध्ये बघितलेलं आहे की आता खरं तर लक्षात घेऊया आपण की स्त्री जन्माला आली, 2-3 वर्षाची झाली, मुलगी 4-5 वर्षाची झाली की ती कुंकू लावत असते, भांग पाडत असते, त्याच्यानंतर वेगवेगळे दागिने घालत असते. ज्यावेळेला तिचं लग्न होतं त्यावेळेला मंगळसूत्र हा जो दागिना आहे तो लग्नाशी संबंधित आहे. समजा मंगळसूत्र हा दागिना पण समजा ती विधवा झाली तर तिचा काढला, तर बाकी कुंकू आणि बांगड्या आणि इतर जे दागिने ते काढायचे आणि तिला त्याच्यापासून वंचित करण्याची काही गरज नाही आहे. हे खरं आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता वृंदावन येथे
ज्या बिहार आणि बंगालमधून ज्या स्थलांतरित विधवा येतात आणि त्याच्यामुळे त्यांच्यावरती म्हणजे तिथं मालमत्तेचे प्रॉब्लेम असतात, लैंगिक अत्याचार असतात किंवा इतर जे काही समस्या असतात, ह्या सगळ्या गोष्टींना कंटाळून ते इथं आलेले असतात. आपले एक तिथल्या खासदार आहेत, खरं तर त्यांना आपण अख्खा भारत ड्रीम गर्ल म्हणून ओळखतो. त्यांनी त्यांचा जो शास्त्रीय संगीताचे जे नृत्याचे कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये दुर्गेचे किंवा कृष्ण राधाच्या प्रेमाचं त्यांनी हे केलेलं आहे. आणि अतिशय आयुष्यभर मी त्यांना लहानपणापासून बघत आलेलो आहे. त्यांनी कृष्ण राधा आणि ते प्रेम आणि याच्यावरतीच त्यांनी भरपूर बोललेलं मुलाखतीमध्ये मी ऐकलेलं आहे. पण दुर्दैवानं त्या त्या 13-14 साली त्यांची मी मुलाखत बघितली. त्या 13-14 आता 2 वर्षापूर्वीच काहीतरी त्या बोलल्या की सगळ्या विधवा इथं वृंदावनमध्येच का येतात, त्यांना त्यांच्या तिथं भागामध्ये काही मंदिरं नाही आहेत का. अर्थात कुठल्याही स्त्रीला जी परित्यक्ता आहे, जिला काहीच हे नाही आहे आपण म्हणतो, ती जास्तीत जास्त चांगलं ठिकाण कृष्णाचं जे आहे, वृंदावन असेल, मथुरा असेल, तिथंच यायचा प्रयत्न करेल. आणि खरं त्या खासदार मॅडमना खरं ते समजायला पाहिजे होतं, पण ठीक आहे, हा त्यांचा भाग आहे त्यांच्या विचारांचा. आता संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीनं 2013 साली जो अहवाल निर्माण केला होता, तर त्याच्यामध्ये विकसनशील देशामध्ये 18 वर्ष पूर्ण होण्याअगोदर दरवर्षी 73 लाख मुली माता होत आहेत, म्हणजे लग्न किंवा हे म्हणूया आपण. आणि 14 वर्षाखालील मुली त्यातल्या 20 लाख असतात. मग त्यांचे आजारपण आणि त्यांचा प्रॉब्लेम, तर त्यांनी सांगितले की 20 वर्षापर्यंत जर मुलीला शिकवलं, स्वतःच्या पायावर उभं केलं, तर भारतीय अर्थव्यवस्थेत 77 अब्ज डॉलरची भर दरवर्षी पडत राहील. म्हणजे जर स्त्री सक्षम झाली, आणि आपण पहिल्यापासून तेच म्हणतोय की स्त्रिया पुरुषांच्या बरोबर जर काम करू लागल्या, 50% शक्ती देशाची जर वाढणार असेल आणखी, तर याच्यासारखं दुसरं हे नाही आहे. क्रयशक्ती वाढणार असेल म्हणजे आताचं जे पर्सेंटेज आहे स्त्रियांचं ते 50% नाही आहे. 50% स्त्रिया कार्य करत नाहीत, त्यांना पडद्याआड आणि याच्यामध्येच ठेवलेलं असतं. आणि पुढं फेब्रुवारीच्या 14मध्येच एक यवतमाळ जिल्ह्यातली बातमी आली होती की तिथं 400 कुमारी मुली सापडल्या होत्या. आणि ते ज्याला आपण म्हणतो की धरणं, रस्ते, तेंदूच्या पाण्याचं काम करणाऱ्या आणि आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड इथले जे ठेकेदार आहेत त्यांची ही दुष्कृत्य होती की मुलींना पैसे द्यायचं, पिना द्यायचे, कुंकवाच्या टिकल्यासारखं किंवा एखादं लग्न करतोय असं दाखवायचं आणि त्या पद्धतीनं त्यांना फूस लावून हे उद्योग केलेले होते. तर अतिशय वाईट पद्धतीनं आपण स्त्रियांच्याकडं नजर आपली आहे. म्हणजे आताच एक कॉमेंट डावरे यांनी दिली, जितेंद्र डावरे यांनी, की धोनीच्या मुलीबद्दल पण एक वाईट कॉमेंट आली की धोनी काहीतरी व्यवस्थित खेळला नाही. क्रिकेट मी बघत नाही, मला फारसं समजत नाही, पण क्रिकेटला तो हे झाला म्हणून कुठल्या तरी एका ट्रोल करताना त्या ट्रोलरने ते सांगितलं की तुझ्या मुलीवरती बलात्कार करू वगैरे. ही अतिशय घिनवणी गोष्ट आहे. खरं सायबर ज्याला आपण म्हणतो की याच्यामधून ह्या लोकांना शोधलं पाहिजे आणि इन्स्टंट जस्टिस त्यांना लगेच तुरुंगामध्ये किंवा ज्याला आपण म्हणतो लॉकअपमध्ये टाकलं गेलं पाहिजे, त्याशिवाय हे थांबणार नाही. आता ही आपण विधवांची परिस्थिती जर बघितली तर आता आपण हिस्ट्रीमध्ये काय होतं, तर आपण मागे एकदा म्हणजे स्त्रियांच्यावरती ज्यावेळेला पहिल्यांदा बोललो आपण, तर त्यावेळेला एक ऋग्वेदातलं आपण उदाहरण घेतलं होतं. आणि ऋग्वेद आपण सुप्रीम मानत होतो त्यावेळेला. 4 वेदांमध्ये ऋग्वेद हाच मूळ वेद असल्यामुळं त्याच्यातल्या 10व्या मंडलातलं 40वां जे अश्विनी कुमार सूक्त आहे, ब्रह्मवादिनी घोषा काक्षीवती, ती त्यावेळेला काय म्हटलेली आहे. अश्विनी कुमारांना तिनं विचारले की हे अश्विनी कुमारांनो, आजचा तुमचा दिवसभराचा कार्यक्रम काय, तुम्ही कोठे राहणार आहात, ज्याप्रमाणे विधवा स्त्री आपल्या दुसऱ्या पतीला किंवा सुंदर स्त्री आपल्या पतीला सन्मानित करते, त्याप्रमाणे तुम्हाला यज्ञकाळात आदरयुक्त आवाहन कोण करते. आता इथलं महत्त्वाचं काय, ज्याप्रमाणे विधवा स्त्री आपल्या दुसऱ्या पतीला सन्मानित करते त्याप्रमाणे तुम्हाला, म्हणजेच विधवा विवाह त्यावेळेला होत होते, तो परवानगी होती, हे वेगळं सांगायची गरज नाही. आता अथर्ववेदातल्या 2 हे आहेत, पण ते आपण पुढच्या वेळेला बघू, ती जी उदाहरणं आहेत. आता पुनर्भू म्हणजे काय, ज्या विधवेने पुनर्विवाह केला आहे तिला पुनर्भू म्हणायचं. आणि तिला झालेला पुत्र म्हणजे पुनर्भव होय. म्हणजे मनुस्मृती किंवा इतर ग्रंथांमध्ये जे 12 पुत्र सांगितलेले आहेत त्याच्यातला एक पुनर्भव जो पुत्र आहे, तो विधवा मुलीशी जर तुम्ही लग्न केलं आणि तिला जर मुलगा झाला तर तो तुमचा पुनर्भव मुलगा आहे. अशा पद्धतीनं विधवा विवाहाला त्यावेळेला परवानगी होती. आता अथर्ववेदामध्ये येऊया. अथर्ववेदातलं 5व्या कांडातली 8वी 9वी ऋचा पुनर्विवाहाशी संबंधित कशी माहिती देते.
त्याच्यात म्हटले पुरातन काळी स्त्रिया म्हणजे दहा शब्द त्यांनी जास्त लग्न म्हणजे म्हणजे एक लग्न मोडलं, दुसरं केलं, दुसरं मोडलं, तिसरं 2-3 लग्न त्यांची होत असतील, त्यांनी ते अनेक लग्नाला 10 कारण दाशराज्ञी युद्ध हा जो प्रकार आहे, दाशराज्ञी युद्धामध्ये 10 राजांचं युद्ध नाही तर ते 25-30 राजांची त्याच्यात नोंद आहे. फक्त 10 म्हणजे संख्येनं जास्त असा जो प्रकार होता, तर अशी लग्ने करत असत. आता क्षत्रिय आणि वैश्यामध्ये एकपतित्वाऐवजी अनेक पतित्वाची चाल असल्याचे भ्रमणशील सूर्याने पंचवर्णीय मानवाला सांगितले. ही दुसरी ऋचा म्हणजे 8वी आणि 9वी ऋचा जी सांगितली. आता अथर्वेदातल्या 9व्या खंडातली 5वी पंचोदन असं पालुपद सुक्तामध्ये भृगु ऋषींचं जे सुक्त आहे त्याच्या 27-28 ऋचेत काय म्हटले की पुनर्विवाहित स्त्री पुरुषांनी पंचोदन यज्ञाचे दान केले असता यजाचे दान केले असता यांचा विवाह अखंड टिकतो, त्यांचा वियोग होत नाही. 9:5:27. आता पुढं तसंच आहे 9:5:28 दक्षिणापूर्वक पंचोदन यजाचे दान करणारा पुनर्विवाहित पुरुष सपत्नीत परलोकी जातो. हे दोन्ही ठिकाणी त्यांनी पुनर्विवाहित या शब्दावरती हे केलेलं आहे. आता 18व्या कांडातील 3ऱ्या क्रमांकाचं पितृमेध पालुपद सूक्त आहे त्यातली 57वी ऋचा सांगते की पुनर्विवाहित स्त्रियांना दीर्घायुष्य प्राप्त हो असा उल्लेख त्याच्यात आलेला आहे. कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये 2ऱ्या प्रकरणात उल्लेख असा आलेला आहे की एखाद्या विधवेने जर सासऱ्याच्या इच्छेविरुद्ध लग्न केलं तर तिच्या नवऱ्याच्या आणि सासऱ्याची प्रॉपर्टी तिला मिळत नाही. याचा अर्थ काय की जर सासऱ्याचा कन्सेंट तिनं घेतला असता तर तिला सासऱ्याची प्रॉपर्टी मिळाली असती पुढं. म्हणजे पुनर्विवाहाला परवानगी इथं दिसते आपल्याला. मग कौटिल्यानं पुढं काय म्हटले की संन्याशी होऊन पत्नीचा त्याग केलेल्या विधवा झालेल्या स्त्रीला जर मूल नसेल तर 1 वर्ष वाट पाहून तिने दुसरे लग्न करावे. पतीला अनेक भाऊ असतील तर वयाने पतीला सर्वात जवळ असलेल्या धार्मिक, शारीरिक, मानसिक सामर्थ्य असलेल्या भावाशी तिने लग्न करावे किंवा पतीच्या ज्या भावाला पत्नी नाही त्याच्याशी लग्न करावं. म्हणजे कौटिल्य अर्थशास्त्रातलं हे उदाहरण आहे. अश्वलायन गृहसूत्रामध्ये कुठल्या 7 प्रकारच्या पुनर्भूत स्त्रिया म्हणजे ज्यांचा पुनर्विवाह तुम्ही करू शकता याचं माहिती दिलेली आहे. ज्या मुलीचे लग्न ठरले होते पण नवरा मेला, ज्या मुलीचे लग्न ठरविले जाणार होते पण नवरा मेला, ज्या मुलीच्या हाताला पतीने पवित्र दोरा बांधला होता पण नंतर तो मृत पावतो, पाण्याचे उदक सोडून ज्या मुलीच्या वडिलांनी संकल्पपूर्वक मुलगी देण्याचे वचन दिले होते ती मुलगी, त्याच्यानंतर ज्या मुलीचा हात पतीने स्वीकारला होता ती, ज्या मुलीने लग्नातील सप्तपदी पूर्ण केली होती किंवा जिला लग्न बंधनातून मूल झालेले आहे, त्या 7 प्रकारच्या मुलींचे पती किंवा ठरलेले पती मरण पावले तर तिच्या दुसऱ्या लग्नाला पुनर्विवाह म्हटले जात असे व त्यांना पुनर्भू असे म्हटलं जात असे. मग बौद्धायन सूत्रामध्ये तसंच आहे, वशिष्ठ स्मृतीमध्ये आहे, नारद स्मृतीमध्ये आहे, भविष्य पुराणामध्ये पण अशाच पद्धतीनं आहे. म्हणजे ह्याची मी उदाहरणं एक ऋग्वेदाचं दिल्यानंतर इतर उदाहरणं द्यायची गरज नाही. पण जसं आपण म्हणतो की सुप्रीम कोर्टचा एकदा नियम किंवा भारतीय घटनेत काय समजल्यानंतर पुन्हा इतर गोष्टी बघायची सुद्धा गरज नसते. पण आपल्या उदाहरणासाठी मी देतोय. अश्वलायन गृहसूत्रामध्ये हे केलेलं आहे, त्याची माहिती दिलेली आहे. अश्वलायन गृहसूत्र आपण पुढच्या भागात घेणार आहोत. आता मनुस्मृतीमध्ये पुनर्विवाह आणि नियोग पद्धती सांगितल्यात. म्हणजे विधवेला जर लग्न करायचं नसेल तर तिला मूल हवं आहे, मग ते त्याच कुळातलं किंवा त्याच गोत्रातल्या मुलाशी शरीर संबंधीनं कसे केले पाहिजेत, काय केलं पाहिजे, त्याचे काही नियम, ते नियम त्यांनी 9वा अध्याय 50, 51, 52, 53, 54, 59 अशा पद्धतीनं जे श्लोक आहेत 9व्या अध्यायातले त्याच्यामध्ये त्यांनी ते डिटेलमध्ये केलेलं आहे. हे आपल्याला बघायची गरज नाही. आणि मग हळूहळू नियम जे बदलत गेले त्याच्यात मग स्त्रियांनी सुंदर दिसू नये म्हणून केसाला तेल लावायचं नाही, पुन्हा केसात भांग पडायचं नाही, केसाच्या विविध रचना करायच्या नाहीत, आणि मग पुढं स्त्रियांनी केसच ठेवू नये असं आलं. मी आता लक्षात घ्या की सुंदर दिसू नये, मग त्याच्यासाठी त्यांना निकृष्ट जेवण देणं सुरू झालं, उपवास, सार्वजनिक समारंभामध्ये त्यांना म्हणजे समारंभात त्यांना न येणं, म्हणजे त्यांचं दर्शन सकाळ संध्याकाळ दिसता कामा नये वगैरे अशा पद्धतीनं मग त्या व्रता सुरू झाल्या. 1901च्या ब्रिटिश पाहणीमध्ये 10 वर्षाच्या आत वय असलेल्या 5000 ब्राह्मण विधवा मुलींची त्यांना नोंद सापडली ब्रिटिशांना 1901 सालची. आपण मगाशी जो रिपोर्ट बघितला ते 1930चा आहे. आणि हे सगळं असताना ग्रंथ काय सांगतात, अगदी मनुस्मृतीमध्ये आता पुत्रपुत्री समानता ती कशी मांडलेली आहे आज जी आपण मानतो ती, की ज्या व्यक्तीला मुलगा नसून फक्त मुलगीच असते तिच्या विवाह प्रसंगी संकल्प करा की मुलीच्या ठिकाणी उत्पन्न होणाऱ्या अपत्याने श्राद्धादी विधी करावेत, अशा पद्धतीने मुलीलाच मुलाचे अधिकार द्यावेत. हे आहे मनुस्मृती 9वा अध्याय 127वा श्लोक.
परत 130वा श्लोक 9वा अध्याय, ज्याप्रमाणे आपल्या मुलाला आपण आत्मा मानतो त्याचप्रमाणे मुलगी आपला आत्माच आहे, तेव्हा ती जिवंत असताना निपुत्रिक पित्याच्या धन तिच्यापासून कोण घेऊ शकणार. म्हणजे धनसंपत्तीत बरोबरचा हक्क त्यांनी सांगितला इथं. आणि पुढं 33मध्ये 9 ते 133मध्ये म्हटलंय की मुलाचा मुलगा आणि मुलीचा मुलगा या धर्मदृष्टीने मुळीच अंतर नाही, कारण त्यातील एकाचे वडील व दुसऱ्याची आई एकाच पित्यापासून निर्माण झालेले आहेत. मग पुढं त्यांनी दुसऱ्या अध्यायातले 121 आहे की अनोळखी स्त्रियांना कसं तुम्ही आदराने सुभगे भगिनी वगैरे असं संबोधन, मावशी मामी सासू आत्या यांना गुरुपत्नीप्रमाणे मान सन्मान द्यावा, गुरुपत्नीला गुरुप्रमाणे मान द्यावा अशा पद्धतीनं. आणि आता स्त्रियांचा सन्मान कसा असावा हे मी मनुस्मृतीतलं सांगतोय, म्हणजे जो अगदी जहाल म्हणून ग्रंथ आपण बघतो, परंतु त्याच्यातले हे जे आहे हे स्त्रियांचं समान. आणि हे नंतर मध्येच एक ज्याला आपण म्हणतो कलिवर्ज प्रकरण तयार झालं आणि स्त्रियांचे सगळे अधिकार काढून घेतले, पण ग्रंथामध्ये ते तसेच असल्यामुळे मी तुम्हाला दाखवत आहे की उपाध्यापेक्षा अध्याय 2 145 आहे, उपाध्यापेक्षा आचार्य दसपट आदरणीय व पवित्र, पिता हे आचार्यापेक्षा शतपट आदरणीय व पवित्र, तर माता ही पित्यापेक्षा सहस्त्रपट पवित्र आदरणीय असते. म्हणजे उपाध्यापेक्षा माता किती लाखपटीनं आदरणीय झाले असेल तुम्ही गणित करा. आता ज्यांना स्वतःचे कल्याण व उत्कर्ष व्हावे असे वाटते त्या पित्यानी, बंधूंनी, पतींनी, दिरांनी घरातील स्त्रियांचा मान सन्मान राखला पाहिजे. हे आहे 3रा अध्याय 55वा. आणि 56वा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. ज्या घरात स्त्रियांचा सन्मान होतो तिथे देवता रमतात आणि जिथे स्त्रियांचा अपमान होतो तेथील कार्यास नाश होतो वगैरे. पुढं 57वा म्हटलेलं आहे की ज्या कुटुंबातील स्त्रिया दुःखी असतात ते कुटुंब नष्ट पावते आणि जिथे कुटुंबातील स्त्रिया आनंदी समाधानी असतात ते समृद्धीनं बहरते. 58वं म्हटलेलं आहे की ज्या कुटुंबातील स्त्रियांचा आदर राखला जात नाही त्यांना दुःखात ठेवले जाते, त्या स्त्रियांच्या शापामुळे एखाद्या जादूसारखे ते कुटुंब क्षणात उद्ध्वस्त होते. ज्या व्यक्तीला स्वतःचं सुख आनंदाची इच्छा असते त्याने नेहमी स्त्रियांचा आदर राखला पाहिजे. तसे सण उत्सवाच्या दिवशी त्यांनी दागदागिने मिष्टान्न देऊन आनंदी ठेवले पाहिजे. पुढे स्त्रिया जिथे प्रसन्न असतात ते कुळही प्रसन्न असते. जिथे स्त्रियांना सुंदर पोशाख दागिने दिले जात नाहीत, त्या प्रसन्न ठेवले जात नाहीत, त्या घरात त्रासदायक संकटे येतात. नवविवाहित कन्या, पुढचं आहे, सुना, तरुण, लहान मुली, गर्भिणी या सर्वांना अतिथीचं सुद्धा अगोदर जेवण दिले पाहिजे 114मध्ये म्हटले. आणि 118मध्ये प्रत्येक बंधूने अविवाहित बहिणीला स्वतःच्या हिश्श्यातील 1/4 वाटा दिला पाहिजे. पुढं कन्यादानाबाबतीत म्हटलं, वयात आलेल्या मुलीचे जन्मभर लग्न झाले नाही तरी चालेल, परंतु तिला गुणहीन अयोग्य वराला कधी देऊ नये. आणि मागे एके ठिकाणी आपण बघितलं की ती ज्याला आपण म्हणतो रजस्वला झाली की त्याच्या अगोदरच तिचं लग्न केलं नाही तर प्रत्येक महिन्याला एका जीवाचं हत्या केल्याचं पाप वडला लागेल वगैरे असं म्हटलेलं आहे. पुढं म्हटले एके ठिकाणी 11:190मध्ये बालहत्या करणारा, कृतज्ञ असलेला, उपकार विसरणारा, शरण आलेल्याची हत्या करणारा आणि स्त्री हत्या करणारा घोर पापी असून त्याने प्रायश्चित्त घेतले तरी त्याच्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवू नये, व्यवहार करू नये. म्हणजे एवढी सगळी बंधनं आपण स्त्रियांच्या सन्मानासाठी वापरत असताना ही जी अवस्था आहे ती आपण बघितली. अर्थात कायदे झालेले आहेत, सगळं व्यवस्थित हे होत आहे. आता आपण दुसरा विषय घेत आहोत, देवदासी. आणि देवदासीमध्ये वाग्या, मुरळी, जोगतीन, भावीन, बसवी, देवदासी आणि असे भरपूर प्रकार आहेत. थोडक्यात आपण पहिल्यांदा ते समजून घेऊया की खंडोबाचे जे उपासक असतात त्यांना वागे मुरळे आपण म्हणतो. एखाद्याला मुले होत नसले किंवा जगत नसतील तर ते जगल्यास तुला अर्पण करीन असा नवस काही जातींमध्ये केला जात असे. आणि अशा प्रकारे मुलगी म्हणजे मुरळी व मुलगा म्हणजे वाघ्या, म्हणजे जर तो नवस झाला आणि मुलगा झाला तर त्यांना हे करताना. आता काही स्त्रीला लग्नानंतर सुद्धा स्वतःला मुरळी म्हणून अर्पण करतात, परंतु दुर्दैवाने पुढील काळात त्यांना वेश्याव्यवसायासारख्या एका अगदी मनाविरुद्ध वाईट गोष्टींमध्ये ढकललं जातं. ते आपण पुढे बघणार आहोत. आता जोगतीने ती यल्लमाची उपासक असते. महाराष्ट्र कर्नाटक भागात जास्त असतात त्या. त्याला दुसरा देवीला अर्पण झालं की विवाह करता येत नाही. भाविन किंवा नायकीन रत्नागिरी, सावंतवाडी, गोवा, कारवार या भागात विशिष्ट जातीतील स्त्रियाला भाविन किंवा नायकीन म्हणतात. देवस्थानाची जाडलोट, अंगण सारवणे, समया दिवे घासणे, देवार चौरी धरणे ही भाविणीची खरी कामे आहेत, म्हणजे देवस्थानाची सेवा म्हणूया आपण. नंतर त्याचं वाईट रूपांतर कसं झालं ते बघू. बसवी
मध्ययुगात कर्नाटकातील काही जातीत प्रत्येक घरातील एखादी मुलगी देवाला अर्पण करीत असत. तिला हे नाव या मुलीच्या तलवारीशी किंवा देवाशी लग्न लावून वरिष्ठ जातीतील पुरुषाबरोबर संबंध ठेवण्यास तिला नंतर भाग पाडले जात असे. आणि हे सगळ्यांचीच पुढे अवस्था झालेली आहे. त्यांना मुलगी झाली की तिलाही तसंच बसवी बनवत असत. आणि बट येणं हा जो प्रकार असतो म्हणजे केसांमध्ये गुंता होणं, आणि गुंता झाला की देवी आले असं म्हणायचं, आणि मग त्या मुलीला तर देवीला सोडायचं. तर बऱ्याच वेळेला अशा काही क्रूर घटना घडलेल्या आहेत की एखादी सुंदर मुलगी जर एखाद्या त्या अस्पृश्य जातीत जर सुंदर मुलगी असेल आणि तिचं लग्न होऊन ती कुठं जाऊ नये, आपल्याला ती भोगण्यासाठी अपेक्षित असेल, तर ती लोक काय करायची, प्लॅन करून तिच्या केसांमध्ये बट टिकेल अशा पद्धतीनं, गुंता होईल अशा पद्धतीनं चीक किंवा काहीतरी लावायचा, आणि मग ती देवी आले असं करून जबरदस्ती तिला देवीला सोडलं जायचं, म्हणून आपण अगदी वाईट प्रकार येतो. आणि मग आयुष्यभर ती लग्न करू शकत नाही, अशी क्रूर पद्धती याच्यामध्ये पुढे झालेल्या आहेत. आता देवदासीचं काम काय, देवाची सेवा करणे, गणिकवृत्तीनं राहणं, देवालय स्वच्छ ठेवणं, मूर्तीला वारा घालणं, देवापुढं नृत्य गायन करणं, म्हणजे आपण जे भरतनाट्यम वगैरे म्हणतो ते ॲक्च्युली देवदासींचं नृत्य आहे. देव मिरवणुकीत अग्रभागी नाच करणे, देवाच्या मूर्तीला स्नान घालणे, गंध पुष्प अन्नवस्त्र नैवेद्य अर्पण करणे, पुढे देवाला शय्याभोज मिळावा म्हणून दासी ठेवण्याची प्रथा दुर्दैवानं सुरू झाली. म्हणजे आपण बघतो दुपारी देव झोपतात, सकाळी नाश्ता करतात, आंघोळ करतात, हे काही ठिकाणी आपण या गोष्टी बघितलेल्या असतात. तशाच पद्धतीनं देवदासींना पुढं शय्या सोबत करण्यासाठी म्हणून, आणि शेवटी हे मंदिर व्यवस्थापक किंवा पुरोहितांची शय्यासोबत होते. हे ज्याला आपण म्हणतो की पुढचा प्रकार आहे. दत्ता विक्रिता भत्या मक्ता हता अलंकृता गोपिका शूद्र गणिका, हे देवदासीचे वेगवेगळे प्रकार समजले जातात. आता आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये सांगली आणि त्या भागापासून, म्हणजे सांगली आणि कर्नाटकची जी बॉर्डर आपण म्हणतो, महाराष्ट्राची कर्नाटकची, तर त्या बॉर्डरमध्ये आपल्याला ह्या देवदासी आणि याचा प्रकार, म्हणजे मी 2002 साली सौंदत्ती जो आहे कर्नाटकमध्ये, तर तिथं मी बघितलं होतं ह्या सगळ्या गोष्टी. तिथं एका सहलीला मी गेलो होतो आणि त्यावेळेला अतिशय ज्याला आपण म्हणतो की विदीर्ण अशी अवस्था मी त्या स्त्रियांची, म्हणजे असं ते भंडारा वगैरे लावलेल्या आणि चेहरा भकास असलेल्या स्त्रियांना बघून किती वाईट वाटलं असेल. आणि ह्या अशा भरपूर हे आहेत. म्हणजे जत म्हणून जो सांगली जिल्ह्यातला तालुका आहे, तिथले एका गावामध्ये दरवर्षी डिसेंबर-जानेवारीच्या दरम्यान एक यात्रा भरते, आणि तिथं 2 वर्षापासून 80 वर्षापर्यंतच्या महिलांना अजूनही देवाला सोडलं जातं गुप्त पद्धतीनं, असे रिपोर्ट त्या ह्याच्यामध्ये आला होता. म्हणजे 14-15 सालचा जो न्यूज होती त्याच्यामध्ये. तर त्या न्यूजपेपरमध्ये जो फोटो होता, एक 1.5-2 वर्षाची लहान मुलगी जिनं हातामध्ये फुलांचा गुच्छ बांधलेला आहे, डोक्याला बांधलेला आहे, आणि नंतर एक दुसरा फोटो तिथं 80 वर्षाची वृद्धा पण दाखवलेली आहे. म्हणजे असं ते एक विदीर्ण त्यावेळेला ते बघितलं होतं मी. आणि मग हे गावगाड्यामध्ये याच्यामध्ये कसं भिनत गेलं होतं हे आपल्याला पुढं बघायचं आहे. म्हणजे एखाद्या घराण्यातल्या, म्हणजे हे सगळं दलित समाजातल्या स्त्रियांना कसं हे करायचं. म्हणजे मी एका आपल्या पुस्तकात म्हटलेलं आहे की ब्राह्मण स्त्री ही घरात दासी होती, क्षत्रिय किंवा शेतकरी स्त्री आपण म्हणूया ती घरात आणि शेतात दासी आहे, आणि जे अस्पृश्य स्त्रिया होत्या त्या घरात, दारात म्हणजे शेतात आणि चव्हाट्यावरती किंवा ज्याला आपण म्हणतो गावाचा जो हे असतो चौक असतो, त्या चौकामध्ये त्या दासी, म्हणजे त्या सगळीकडेच दासी होत्या. त्यांना त्यांच्यावरती अधिकार सगळेच, म्हणजे त्यांचे पुरुष आणि इतरही पुरुष, अशा पद्धतीचं जे अधिकार गाजवण्याची जी वाईट प्रथा होती. आणि मग त्याच्यातूनच ज्या प्रथा सुरू झाल्या त्या नग्न पूजा करणं किंवा हे करणं, अशा ज्या वेगवेगळ्या प्रथा आपल्या समाजात ज्या निर्माण झाल्या. 1986ला दलित संघर्ष समिती आणि शासनानं जेव्हा ह्या नग्नपूजेला विरोध केला होता, हे ज्या वेगवेगळ्या यात्रेचे ठिकाण आहेत तिथं, तर तिथं मग त्या भक्तांनी त्यांच्यावरती, पोलिसांच्यावरती आणि याच्यावरती आक्रमण केलं. त्याला काही लोकांना नग्न केलं आणि त्यांना त्या मिरवणुकीत फिरवलं पोलिसांना, महिला पोलिसांनी तर नंतर आत्महत्येचा प्रयत्न केला असं त्यावेळेला बातमीमध्ये आलं होतं. समाज कल्याण खात्याने पोलिसांच्या गाड्या त्यांनी पेटवून दिल्या. एक नग्नपूजा करणारा जो ज्याने हे केलं होतं, काय म्हणतो आपण त्याला, पण केलं असेल काय, तो तर लिंब कमरेला हे करून हातात नग्न तलवार घेऊन पाण्यात उतरला आणि मोठमोठ्याने ओरडत चॅलेंज करायला लागला की मी पूजा करणारच आहे, कोणाची हिंमत असेल तर या मी तुमची खंडोळी करतो.
अशा पद्धतीचा म्हणजे हा जो एक धर्म ह्या गोष्टीला माणूस कशा पद्धतीने रिॲक्ट होतो ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत. 1910 साली विठ्ठलरामजी शिंदेनी जेजुरीला एक यांची प्रतिबंधक म्हणजे मुरळी प्रतिबंधक सभा आयोजित केली होती. तीही हाणून पाडायचा बऱ्याच लोकांनी प्रयत्न केला होता. भायखळ्याला ज्यावेळेला त्यांची बहीण जनाकाने ते राहत होते त्यावेळेला त्यांनी खडकी इथं देवाला वाहिलेल्या एका रोगग्रस्त मुलीला सोडवून आणलं, घरी आणलं, तिला शुश्रूषा केली. आता कुठला रोग तिला झाला असेल सांगायची गरज नाही आहे. तर तिला हे करून नंतर तिचं छानपैकी लग्न लावून दिलं होतं त्यांनी. आणि मग ह्यांनी धर्मविरोधी कृत्य केलं म्हणून भायखळ्याला त्यांच्या घराकडे जाण्याचा जो रस्ता होता त्या रस्त्यावरती बऱ्याच वेळेला मारेकरी टपून बसले होते, पण त्यांच्या वेळा नेमक्या चुकत राहिल्यामुळं ते वाचले. आणि 1904 साली मिस पॅक्टन म्हणून एक ख्रिश्चन महिला शिक्षिका आहेत, त्यांनी पुण्यामध्ये ख्रिश्चन वुमेन वर्कर्स युनियनचं वार्षिक अधिवेशन आहे त्याच्यात एक निबंध वाचला होता. आणि त्या निबंधामध्ये येल्लू नावाच्या निरागस सुंदर मुलीबद्दल म्हणजे अतिशय ॲक्टिव्ह मुलगी त्यांच्या वर्गामध्ये होती तिची कथा सांगितली की ती मुलगी अचानक यायची बंद झाली म्हणून त्यांनी चौकशी केली, समजलं की ती देवाला अर्पण केलेली आहे. आणि म्हणून मग त्या हे करतात काय म्हणतो आपण त्याला की त्या बापाविरुद्ध केस करतात, त्याला जेल होते, तो जेलमधून बाहेर येतो, पण ती जी अर्पण झालेली देवदासी झालेली मुलगी आहे ती देवदासीच होते. आणि अशा पद्धतीनं हे जे काही चुकीचं घडत गेलेलं आहे. मग विठ्ठलरामजी शिंदेनी 1891 ते 1901ची खानेसुमारी देवदासींची काढलेली आहे. देवदासींनी कसबींची जी संख्या आहे तर ते 1891 साली 16,453 होत्या, तर 1901 साली संख्या 1,83,484 एवढी झाली होती. म्हणजे 10 वर्षात 12 पटीनं संख्या वाढली होती. 120 वर्षानंतर आजची काय अवस्था असेल तो आपण विचार केला पाहिजे. आणि मग आता ह्या सगळ्याचं जे क्षेत्र आहे ते महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, ओरिसा अशी जी भारतातली वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना वेगवेगळी नावं आहेत. मग आता महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश विभागात वावर असणाऱ्या देवदासी, मुरळी, बसवी मुख्य धार्मिक स्थळं आपल्याला माहितीच आहे ती. तर तिन्ही जातात जातीनिहाय कशी नावं आहेत ती बघा. देवदासी ही महार समाजातली, चांभार किंवा ढोर समाजातली, मुरळी ही मांग जातीतील. पहिल्यांदाच मी माफी मागतो की हे त्यावेळचं लिखाण आहे आणि त्याच्यामुळं मी तशीच नावं वाचतोय आपल्याला समजण्यासाठी. कुठली नावं घ्यायची कुठली घ्यायची नाहीत हे जे काही नियम झाले असतील ते आपण म्हणजे ते मी बाजूला हे करतोय कारण आपल्याला समजून येण्यासाठी. आता बसवी, मुरळी ही मांग जातीतील, बसवी लिंगायत जातीतील, देवाची अप्सरा. आता देवांच्या नावाने देवाची अप्सरा, रेणुकेची यल्लमा किंवा देवदासी, खंडोबाची मुरळी, ज्योतिबाची दोपटीन, अंबाबाईची आराधीन, दुर्गादेवीची नर्तिका. प्रांतानुसार वेगवेगळी नावं आहेत त्यांना. आता पुढं कसं आहे, महाराष्ट्रातली देवदासी मुरळी, कर्नाटकात बसवी किंवा सुळी, गोव्यात देवदासी, जोगीन अथवा भावीन. आता कोकणात देवदासी किंवा भावीन, आंध्र प्रदेशात बोगम, ओरिसात महारिक्ष, मध्य प्रदेशात कसबी, बंगालमध्ये नर्तिका, मद्रासमध्ये गणिका. आता ह्या देवदासी म्हणजेच मगाशी सांगितलं तसं की मूल होत नाही म्हणून नवस केलेल्या आणि जगत नसणाऱ्या, आणि मग नंतर ते एकदा त्या फेऱ्यात अडकले की पुन्हा त्या घरातून किंवा ते पुढच्या प्रत्येक याला ज्याला आपण म्हणतो की ती कंटिन्युटी राहिली पाहिजे. आणि मग ही जी नावं आहेत त्या सेविकांची ती गणिका, कलावंतीन, जोगीन, बसवी, सुळी, मुळी, देवळी, भोगम, महारिक्ष, कसबी, नर्तिका, गणिका वगैरे अशी सगळी आहेत. आता इतिहासात जर आपण डोकावून बघितलं तर महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशात जे देवदासींचं प्रथा जी आढळते, देवगिरीचं जे यादव घराणं आहे, राजघराणं आपण म्हणूया, गोव्यातील गदंब आणि राष्ट्रकूट, तर ह्या घराण्यांनी 10व्या-12व्या शतकामध्ये जी देवळं बांधली त्या देवळांची पूजा करण्यासाठी पुरोहित वर्गाला रोख रक्कम किंवा इनाम जमिनी वगैरे दिल्या जातात. म्हणजे आता परवाच राजस्थानमध्ये आपण बघिवलं की एका पुजाऱ्याला जी जमीन कसायला दिली होती तिच्या वादातून पुऱ्यांना त्यांना जिवंत जाळलं किंवा असं काहीतरी ती टी व्हीवरती आपण बातम्या बघतोय सध्या. तर अशा जमिनी दिल्या जात होत्या. पुरोहित वर्ग जसा पुरुष वर्गातून आला तसं स्त्री वर्गातून देवदासी म्हणजे स्त्रिया, पुरुष झाले देवदास. म्हणजे रामदास स्वामी जसं स्वतःचं नाव रामाचं दास रामदास असं म्हणतात, तसं देवाची दासी देवदासी हे लक्षात घ्या. आणि या देवदासींनी सकाळ संध्याकाळ देवाच्या मूर्तीला म्हणजे ते सगळं ज्याला एखाद्या व्यक्तीचं हे करणं आपण म्हणतो, स्वच्छता करणं असेल किंवा कपडे घालणं असेल, त्यांना गंध लावणं असेल, त्यांच्या पुढं गायन नृत्य करणं असेल किंवा उत्सवाच्या वेळी
कुंभारतीची ज्योत नेणं किंवा मिरवणुकीच्या पालखीपुढं नाचत जाणं किंवा आणि त्यांना त्यावेळेला राजकोषातून बिदागी दिली जात असे किंवा जमीन दिली जात असे, जसं पुरोहितांना दिली जात होती तशी. पण पुढं काय झालं की ही देवदासी जबरदस्त देवदासीनं हळूहळू ढकललं सुरू झालं, पण त्यांचा राज जो ज्याला आपण म्हणतो की आश्रय होता तो संपत गेला आणि शेवटी त्यांना त्यांच्यावरती अत्याचार सुरू झाले. खरं तर ही किती सुंदर कल्पना आहे. आपल्या धर्मामध्ये संस्कृतीमध्ये आपण सखा, बंधू, पती, प्रियकर किंवा माता पिता देवाकडे बघताना आपण या दृष्टीनं बघतो. मग संत मीराबाई असतील किंवा इतर जनाबाईपासून सगळ्या संत भगिनींची नावं घेतो, तर त्यांच्याकडं बघिनींचं की ज्या पद्धतीनं आपण हाताला म्हणजे हात जोडले जातात, त्यांचे अभंग आपण ऐकतो, वाचतो, पण त्याच भगिनींच्या काळामध्ये पुढचं इतर स्त्रियांच्यावरती कसं झालेलं आहे अन्याय तो आपण बघतोय. आता तंजावर येथे जो शिलालेख सापडला तर इसवी सन 3ऱ्या शतकामध्ये उज्जैन येथील महाकाल मंदिरात शेकडो दासदासींना अर्पण केल्याचे उल्लेख आहे याच्यामध्ये. 10व्या शतकात सोरटी सोमनाथ मंदिरातील देवदासींची संख्या 500 होती, तर बृहदेश्वर देवळातील 450, तर तंजावर देवळातील 400 देवदासी ठेवल्या होत्या. आणि मग असेच पुरावे वेगवेगळे म्हणजे गोव्यातील मंगेशी असेल, माळसा असेल, कर्नाटकातील सौदत्ती, चंद्रगुप्ती, परत मैसूर, मदुरा, कांजीवरम, तिरुपती, ओरिसातील जगन्नाथपुरी अशा मंदिरातून देवदासींची नावं होती, म्हणजे नोंद सापडतात आपल्याला. आता कारण कसं होतं, पुण्यप्राप्तीसाठी तुम्ही धनदान करा, विद्यादान करा किंवा संमदान करा, श्रेष्ठ मानलं जातं. त्याच्यातच पुढं कन्यादान म्हटले की तुम्हाला पुण्य हवं असेल तर तुम्ही देवाला तुमची कन्यादान करा. आता कन्यादानामध्ये त्यांनी असं केलंय की तुम्ही कन्या स्वतःची देऊ शकत नसाल तर दुसरी कन्या विकत घ्या आणि ती दान करा, किंवा कुणी कन्या पळवून आणा आणि ती दान करा, म्हणजे चोरी केलेली पण देवाला चालू शकते. म्हणजे अशा पद्धतीनं ते एक वेगवेगळ्या प्रथा त्याच्यात पडल्या. आणि मग त्याला पाठिंबा मिळण्यासाठी राजाने कुठल्या ग्रंथामध्ये म्हणजे ब्राह्मणाला 50 दासी दिल्या, 10,000 दासी दिल्या. आता एक उदाहरण एका ग्रंथात मी वाचलं होतं ते आपल्याला देतो की राजाने यज्ञ करणाऱ्या पुरोहिताला सुवर्ण अलंकारयुक्त 10 लाख दासी दान केल्या. आता 10 लाख दासी सुवर्ण अलंकाराने युक्त असल्या म्हणजे 10 लाख दासींचं समजा 10 तोळं सोनं पकडलं तुम्ही 100 ग्रॅम प्रत्येकीचं, तर जवळजवळ ते 1 लाख किलो सोनं होईल. म्हणजे सुवर्ण अलंकाराने युक्त अशा 10 लाख दासी. पुढची गंमत अशी आहे की समारंभासाठी निघालेल्या 10 लाख दासी मिरवणुकीने पुढे चालल्या होत्या. त्यांच्या मागे सोन्या चांदीने सजवलेले 10 हत्ती होते. आता हत्ती सोन्या चांदीने सजवायचं तर किती सोनं अंगावरती पाहिजे बघा. पुढं त्या प्रत्येक हत्ती मागे 1000 घोडे चालले होते. म्हणजे एका हत्ती मागं 1000 घोडे, 10 हत्तींच्या मागं 10,000 घोडे झाले. प्रत्येक अश्वामागे 1000 गायी, म्हणजे 1 कोटी गायी झाल्या. आता प्रत्येक गायीमागे 1000 बैल, म्हणजे जवळजवळ 1000 कोटी बैल झाले. आणि प्रत्येक बैलामागे 1000 शाळ्या. आता हे तुम्हीच मोजा, म्हणजे माझं गणित मी पुस्तकात सुद्धा ते गणित मांडलेलं नाही. आणि अशा पद्धतीनं ते अतिशयोक्त ज्याला आपण म्हणतो तसं ते सुरू झालं. आणि मग ह्या ज्या दान दिलेल्या किंवा विकत आणलेल्या, ज्याला आपण म्हणतो की दाता म्हणजे दान दिलेली, विक्रेता म्हणजे विकत आणलेली, हंता म्हणजे पळवून आणलेली, भक्ता म्हणजे भक्तिभावाने स्वतःहून आलेल्या, अलंकारा म्हणजे उदात्त हेतूने देवाची सेवा करण्यास आलेल्या स्त्रिया, यांच्या असहाय्यतेचा फायदा घेत त्यांचे शारीरिक शोषण करण्याचे पुरोहित वर्ग कौलमार्गी गुरुशिष्यांचे प्रकार पाहून 1064 साली राजा भोजाने अशा हजारो लोकांना मृत्यूदंडाची शिक्षा दिलेल्याची नोंद आहे. मोगल बादशाह अकबर व शिवकालीन औरंगजेब, ज्याला आपण म्हणतो, आपण औरंगजेबाला क्रूर मानतो, पण त्यांनी देवदासी किंवा मुरळ्या सोडण्याच्या प्रथेला बंदी घातलेली आहे. आणि परंतु त्या काळामध्ये बंदी काही ठिकाणी आहे, काही ठिकाणी नाही आहे. पण कसं होत होतं की या मंदिरातल्या ज्या देवदासी होत्या, मग ते पुरोहित आहेत, राजे आहेत, सरदार आहेत, यात्रेकरू आहेत, इनामदार आहेत, किंवा ज्या गावातलं ते मंदिर आहे ते गाव पाटील, तर ते अशा स्त्रियांच्यावरती अधिकार गाजवायला सुरुवात केली. आणि कोणाची कुठली स्त्री आहे किंवा देवदासी कोणाच्या अखत्यारीत आहे हे समजण्यासाठी तिच्यावरती वेगवेगळी चिन्ह, म्हणजे गाई म्हशींच्या अंगावरती, घोड्याच्या अंगावरती जसं तो कोणाचा घोडा हे समजण्यासाठी ते एक शिक्का उठवला जायचा, म्हणजे गरम लोखंड तापवून तो शिक्का उठवला जायचा. तसा ह्या देवदासींच्या अंगावरती शिक्के उठवले जायला सुरुवात झाली होती.
आणि अशा पद्धतीने हे सगळं अपमानित आणि अधपतित सगळं व्यभिचाराचं केंद्र हळूहळू व्हायला लागलं होतं. आणि मग त्याच्यामध्येच रामकृष्ण भांडारकर म्हणून जे आपले हे आहेत, म्हणजे आता पुढे जाऊया आपण, हा जो इतिहास झाला ब्रिटिश काळामध्ये जे वेगवेगळे 1892 साली मद्रासमध्ये किंवा याच्यामध्ये भरपूर प्रयत्न झाले, अर्ज झाले. 1905ला रामकृष्ण भांडारकर यांनी एक अर्ज केला होता ब्रिटिशांच्याकडे की हा चाली बंद करा, देवदासी प्रथा आणि इतर प्रथा बंद आहेत. तर मग 1906 सालचं धर्म म्हणून जे वाईचं जे प्रसिद्ध होणारं जे मासिक आहे ते 1906 साली त्यातले एका कर्मठ ब्राह्मणाने काय लिहिलं त्याच्यामध्ये, रामकृष्ण भांडारकरांचा समाचार घेण्यासाठी त्यांनी लिहिलेलं आहे की देवाच्या नावावर देवदासी व मुरळ्या सोडल्या जाणाऱ्या मुली वेश्या व्यवसायासारख्या व्यभिचारी धंद्याकडे वळतात किंवा त्यांना त्या धंद्यात लोटले जाते. हे भांडारकरांचे म्हणणे नाकबूल करता येत नाही, परंतु समाजात नीतिमत्ता अबाधित राहण्यासाठी आणि प्रतिष्ठित घराण्यातील स्त्रियांच्या शीलाचे संरक्षण होण्यासाठी देवदासी व मुरळ्या सोडण्याची प्रथा आणि वेश्या व्यवसाय आवश्यक आहे. पुरुषांच्या लैंगिक भावना भागविण्याचा वेश्या एक साधन आहे. तो व्यवसाय जगातील प्रत्येक देशात आहे. मग हिंदुस्थान हाच देश त्यासाठी अपवाद का असावा? आपल्या देशात घरंदाज स्त्रियांच्या शील रक्षणासाठी समाजात वेश्यांची गरज आहे. आता जगातील प्रत्येक स्त्री आहे, तिला स्त्री सुलभ लज्जा आहे, चारित्र्य आहे, स्वतःबद्दलचं व्यक्तिमत्व आहे, स्वतःबद्दलचा विचार आहे. आपण अमुक स्त्री उच्च जातीतली, अमुक स्त्री कनिष्ठ जातीतली म्हणून त्या कनिष्ठ जातीतलीला अशा याच्यामध्ये सोडणं आणि तिचा वापर करून हे करणं, हे म्हणजे अतिशय वाईट पद्धतीचं आहे. म्हणजे ज्याला असंस्कृत, म्हणजे संस्कृतीचा रक्षक ज्यावेळेला असंस्कृत विचार करतो त्यावेळेला हे असं लिखाण होऊ शकतं. 1908 साली शिवराम जानबा कांबळेंनी सोमवंशी मित्र म्हणून जे एक वर्तमानपत्र आहे त्याच्यात देवदासी मुरळी प्रथा बंद कराव्यात म्हणून एक पत्र लिहिलं. त्याला उत्तर म्हणून भनंग आयुष्य मुरळीचं ज्या एका स्त्रीनं जगलेली होती त्या शिबूबाई जाधवानी स्वतःची व्यथा मांडलेली आहे. त्या काय म्हणतात, 1 डिसेंबर 1908च्या अंकात त्या म्हटलेल्या आहेत त्यांनी, सोमवंशीय जातीमध्ये मुरळ्या व देवदासी सोडण्याची जी घातक चाल पडली आहे त्यामध्ये आई वडील आपल्या पोटच्या मुलीला खंडोबास मुरळी आणि काळूबाईस देवदासी म्हणून अर्पण करतात. रूढी परंपरेमुळे देवाला व देवीला मुरळ्या व देवदासी सोडण्याची अथवा होण्याची शिक्षा आई वडीलच मुलींना देतात. यात मुलींचा काय दोष? त्याबद्दल आई वडील दोषी आहेत, पण त्यांना तरी का दोष द्यायचा? कारण ते धर्मातील रूढी परंपरेचे पालन करतात. हे महत्त्वाचं आहे. धर्मातील रूढी परंपरा ज्या निर्माण करणारे हे अस्पृश्य व्यक्ती तर नसते, ह्या स्त्रिया तर नसतात. खरं तर याला आपला धर्म जबाबदार आहे. ते पुढे म्हणतात की मुरळी व देवदासी मुसलमान अगर ख्रिश्चन धर्मात गेलं तर त्यांना त्या धर्मात सामावून घेतले जाते, त्यांना व त्यांच्या मुलांना त्या धर्मात चांगली वागणूक मिळते, पण आपल्या हिंदू धर्मात सामावून घेतले जात नाही किंवा त्यांना चांगली वागणूक मिळत नाही. इतकेच नव्हे तर त्यांच्या मुलामुलींना महार समाजातील कोणीही मुली देत नाहीत. आमच्या मुली आपल्या मुलांना करीत नाही, तेव्हा मुरळ्या व देवदासी यांच्यावर टीका करून हा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी वाट चुकलेल्या आणि दुष्ट रूढींच्या फेऱ्यात सापडलेल्या आम्हा मुरळ्या आणि देवदासींना सोडवून त्यांना चांगल्या मार्गाला लावा आणि या प्रथा मोडा. आणि सुदैवाने 1909 साली गणपतराव गायकवाड यांचा मुरळीशी याच मुरळीशी शिबूबाई जाधव ज्याने ही व्यथा मांडलेली आहे तिचाच पहिला विवाह झालाय मुरळीचा, तो 1909 साली झालेला आहे. आणि हा सगळा प्रकार देवदासींचा जो प्रकार आहे किंवा इतर प्रकार आहे हे बघून पंडिता रमाबाईंनी एके ठिकाणी म्हटलेलं आहे की हिंदू धर्माच्या बाह्य तत्वज्ञानावर भाळून त्यांचे गोडवे गाणाऱ्या माझ्या भारतीय व पाश्चिमात्य विद्वान मित्रांना मी सांगू इच्छिते की आपण हिंदू धर्माचा केवळ तत्वज्ञानावर केवळ भाळून व भारून जाऊ नका, तर त्यांचे चोर दरवाजे जरा उघडून पहा, म्हणजे तुम्हाला हिंदू धर्माच्या तत्वज्ञानाचे व्यवहारातील खरे विकृत रूप दिसेल. आता एका स्त्रीनं दुसऱ्या स्त्रियांच्या व्यथेबद्दल हे लिहिलेलं आहे. छत्रपती शाहू महाराजांनी 1920 साली कोल्हापूर येथे अस्पृश्यांची परिषद भरवली. बाबासाहेब आंबेडकरांनी तिथं मुरळी आणि देवदासी या प्रथा बंद करण्याचं आवाहन केलं. मुंबईला देवदासी मुरळ्यांची पहिली परिषद त्यांनी 36 साली भरवली, तिथंही आवाहन केलं. आणि 1946ला कामाठीपुरा मुंबईमध्ये जो गिरगाव एरियात आहे तर तिथं दुसरी परिषद भरवली, तिथे आंबेडकरांनी आवाहन केलं. आणि परिणाम म्हणून बेळगाव जिल्ह्यातली येगळी तालुक्यातली आथणी गावातली एक मीराबाई म्हणून जी देवदासी आहे त्या स्त्रीनं स्वतःच्या आयुष्यभर जो पैसा कमवला होता तो आंबेडकरांच्या कार्याला तिनं दान म्हणून दक्षिणा म्हणून दिला. तो होता त्यावेळेला 10,000 रुपये किमतीचा आणि 15,000 किमतीचे दागिने होते. म्हणजे जर तुम्ही त्यावेळेला 15,000 म्हणजे 100 रुपये तोळा सोनं जर पकडलं 1940च्या दरम्यान
तर जवळजवळ 1.5 किलो किंवा 1500 तोळा सोनं, 1.5 किलो सोनं त्या स्त्रीनं आंबेडकरांना दिलेलं आहे. आजची त्याची किंमत बघा तुम्ही किती असेल. म्हणजे मदत करताना कशा पद्धतीनं तिनं केलेली आहे. आता म्हैसूर संस्थानाचे राजे जे कृष्णकांत वडियार आहेत, त्यांनी 1893 सालीच मंदिरातील नृत्य व गायनावरती बंदी केली. त्यांनी पुढे 1909 साली कायदा करून देवदासी सोडण्यास बंदी घातली. 1910ला गजपूजामध्ये देवदासींचा अपमान होतो म्हणून ती बंद केली. 22 साली त्यांनी दुरुस्ती सुचवणारा कायदा केला. आता पुढे 1930 साली मद्रास, त्रावणकोर, गोवा राज्यातही देवदासी सोडण्यास बंदी घालण्यात आली. 34 साली मुंबई प्रांत सरकारने तयार केलेला देवदासी बंदीचा कायदा असून नसल्यासारखा आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती आपण बघतोय. 75 साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण असताना या विषयाला वाचा फोडली गेली. एक गाव एक पाणवठा या चळवळीतील बाबा आढाव यांच्या अध्यक्षतेखाली 1975 साली गडहिंग्लज येथे देवदासीची परिषद घेऊन हजारो देवदासींना साक्षी ठेवून ती प्रथा मोडण्यासाठी अंधश्रद्धेतून बाहेर पडण्याचा ठराव केला. आणि बाबा आढावांचं म्हणजे जसं विठ्ठलरामजी शिंदेचं काम दुर्लक्षित झालंय महाराष्ट्रामध्ये, तसंच बाबा आजही ते 90-95 वर्षाचे आहेत. त्यांचं काम एक महाराष्ट्राला फारसं माहिती होत नाही. ते खरं माहिती झालं पाहिजे. त्यांनी किती मोठ्या पद्धतीनं त्यावेळेला त्यांच्या तारुण्यात, अजूनही ते कार्यरतच आहेत, पण त्यांनी मोठं काम केलेलं आहे. आणि आपल्या महाराष्ट्रातलं 1969 साली महाराष्ट्र शासनाने देवदासीच्या प्रश्नांचा सर्वांगीण अभ्यास करून उपाययोजनेसाठी एक अभ्यास समिती निर्माण केली. बाबा आढावच त्याचे अध्यक्ष होते. श्रीपतराव शिंदे किंवा यांच्यावर इतर सहकारी होते. 81 साली महाराष्ट्र शासनाला तो अहवाल सादर केला. 13 वर्ष परत तो पडून राहिला. आणि 94 साली ज्यावेळेला माननीय शरद पवार मुख्यमंत्री होते त्यावेळेला तो कायदा झाला वगैरे आपण म्हणूया. आणि याच्या पद्धतीनं मग 1994ला रान पौर्णिमा जी असते, पौर्णिमा जी आहे, त्या दिवशी त्या सगळ्या देवदासींनी स्वतःचा पती मेलाय असं समजून बांगड्या वगैरे फोडणं, असे काही एक प्रथा ज्या होत्या त्याला 200 देवदासींनी त्यावेळेला नकार दिलाय. भारतीय आरोग्य संघटनेच्या सर्वेनुसार यल्लमाला देवदासी सुमारे जवळजवळ 2000 मुली दरवर्षी सोडल्या जातात. म्हणजे आता आपण जनगणनेकडे येतोय. म्हणजे दिवसाला 8-9 मुलींचं आयुष्य देवीचा किंवा देवाच्या साक्षीनं उद्ध्वस्त होत आहे, हे लक्षात घेऊया. भारतीय आरोग्य संघटना व कर्नाटक महाराष्ट्र सरकारने शिरगंतीनुसार भारतात 22 लाख देवदासी व वेश्या आहेत. मग कर्नाटकात 8870 आहे, धारवाड जिल्ह्यातल्या 3573, बेळगावातल्या 2560, वेणुपूर जिल्ह्यातल्या 4700, महाराष्ट्रात सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हजारो आहेत. आणि 1980 पासून कर्नाटक राज्यातसुद्धा अशा वेगवेगळ्या ज्या प्रथा आहेत त्या सगळ्या बंद पडत गेल्या. मग त्यांची लग्न लावणं सुरू झालं. 1986 साली श्री सुभाष भारती दलित समाजातील पोलीस अधिकाऱ्याने 101 देवदासींची एकाच याच्यात मांडवात लग्न लावलेली आहे. म्हणजे ह्या गोष्टी आपण समजून घेऊया. 84 साली सौंदत्ती ते देवदासी मुरळी चळवळीत महाराष्ट्र कर्नाटकातील जे शिबिर भरलं होतं, बाबा आढावा, अनिल अवचट किंवा सुशीला नाईक वगैरे असे भरपूर लोकांनी केलं. परत देवदासीनं नग्न करून ती पूजा करण्याची प्रथा आहे ती बंद केली. आणि अशा पद्धतीनं मग त्या प्रथेमध्ये किंवा त्यावेळेला त्यांच्यावरती पुन्हा देवीचे पुजारी, देवस्थानचे चालक आणि भक्त गावगुंडण हाताशी घेऊन त्यांच्यावरती हल्ला केलेला आहे, मारहाण केलेली आहे. 84 सालचं आपल्याला सांगतोय मी. आणि पण हळूहळू 92 साली 95 साली पुढं ह्या सगळ्या प्रथा बंद पडत गेलेल्या आहेत. म्हणजे जसं सती प्रथा आहे, केशवपण आहे, नरबळी आहे, देवदासी अशा ज्या बंद पडत गेल्या. तर आता ग्रीक देशामध्ये, परदेशातलं बघूया. ग्रीक देशात असा एक विधी आहे की बाबिलोनियातील प्रत्येक स्त्रीने एकदा तरी तिथल्या अफ्रोडायटी देवळाच्या मंदिरात जाऊन चांदीचे नाणं देणाऱ्या कोणाही पुजाऱ्याला शरीराचा भोग द्यायचा आणि ते पैसे डोनेशन म्हणून त्या मंदिरात द्यायचे. ओशोनी म्हणजे भगवान रजनीश ज्यांना आपण म्हणतो, त्यांनी त्यांच्या विद्यार्थिनी किंवा शिष्या म्हणूया आपण, की त्या शिष्यांना असंच सांगितलं होतं की तुम्ही तुमचा देह अर्पण करा कुठल्या पुरुषाला आणि त्याच्याकडून बिदागी घ्या आणि डोनेशन तुम्ही संस्थेला अर्पण करा वगैरे अशी ती पद्धत. आणि त्याच्यामुळे ते जास्त बदनाम होत गेलं. डेल्फी मंदिरामध्ये म्हणजे ग्रीकमधील अपोलो देवीच्या डेल्फी मंदिरात चालत असलेले इजिप्तमधला अमोन या देवीला मुली अर्पण केल्या जात. या कुमारिका पुजारी किंवा परपुरुषाला भोग देत असत व पुढे व्यवसायाकडे झुकत. ग्रीक, इजिप्त सारखे प्रकार, बॅबिलोनिया, सिरिया, अरेबिया, फोनिसिया अशा पद्धतीनं. मग काही ग्रंथांमध्ये म्हटलंय की जी येशू ख्रिस्ताची आई होती ती अशीच देवदासी होती मेरी आणि तिला जोसेफपासून हा मुलगा झाला वगैरे काही त्यांच्या ग्रंथामध्ये उल्लेख आहेत. मार्टिन ल्युथर किंगने ख्रिश्चन धर्मातल्या ननवरती
तिथले पादरी किंवा धर्मगुरू फादर असतील ते कसे बलात्कार करत होते आणि अत्याचार करत होते, ते एका ग्रंथात लिहिताना ते म्हणतात की ग्रेगरी पोपच्या हुकमावरून रोम येथील तलावाची साफसफाई करण्यात आली. त्यावेळी त्या तलावात 6,000 अर्भकांच्या डोक्याच्या कवट्या सापडल्या. म्हणजे त्यावेळेला काय करत होते, अनैतिक संबंधातली मुलं मारली जायची आणि ती तलावात फेकून दिली किंवा पुरली जायची त्या पाण्यामध्ये. आणि पुढं फ्रान्सचं जे 1507ची सनद आहे त्याच्यात राजे, सरदार, पुजारी यांना लग्नाच्या आधी नववधूचा भोग घेण्याचा अधिकार त्या सनदेमध्ये मान्य केला होता. म्हणजे अशी ज्याला आपण म्हणतो की ज्याच्या हातात अधिकाराचे सूत्र असतात ते स्वतःचा स्वार्थ कसा साधत होते. इस्लाममध्ये, उत्तर भारतामध्ये आपल्या दर्ग्यात मुली सोडण्याची प्रथा आहे, त्यांना अछुती म्हटलं जात असे. उत्तर प्रदेशात लखनौ शहरात असाच एक मोहल्ला आहे की जिथं त्या मुली पुढे व्यवसाय करताना सापडलेल्या आहेत. त्यांचं कुराणाशी लग्न लाव या वेगवेगळ्या डॉक्युमेंटरीजमध्ये दाखवलं गेलेलं आहे. आता या मुलींच्यावरती जबाबदारी कशी असते. कर्नाटक बेल्लारी जिल्ह्यात हुलगे गावी हुलगेम्मा ही रेणुका देवीची बहीण म्हटली जाते आणि तिचा कोप झाला तर गावावर विस्तवांचा पाऊस पडतो, रोगराई येते, पिके वाळून जातात, दुष्काळ पडतो. म्हणून तिला प्रसन्न करण्यासाठी, तिचा कोप होऊ नये म्हणून दलित समाजाने आपल्या तरुण मुली देवदासी म्हणून सोडल्या पाहिजेत. म्हणजे गावावरती संकट येऊ नये म्हणून जबाबदारी ह्या दलित मुलीवरती यायची. कर्नाटकातील बेल्लारी जिल्ह्यातील मुद्दाटनूर आणि कळंकुबा या गावावर संकट येऊ नये म्हणून, सुखसमृद्धी लाभावी, पीक धंदे चांगले व्हावेत म्हणून, गावात शांतता नांदावी म्हणून मारुतीच्या मंदिरासमोर होळीच्या दिवशी गावचा पाटील, गौड, रेड्डी, इनामदार, देसाई वगैरे कोणी असेल तो, त्यांनी आणलेली साडीचोळी देवदासींनी सर्वांसमोर घालायची आणि मग सर्व तरुणांच्या बरोबर तिनं रंगपंचमी खेळायची. अर्थात ते जे साडीचोळी त्यांनी आणलेली असणार ती पारदर्शक कपड्याची असणार. ही विकृत पद्धत ही मी वेगळं सांगायची तुम्हाला गरज नाही आहे. आणि अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या ज्या प्रथा आहेत त्या बंद झाल्या. आता तामिळनाडूतले, केरळ राज्यात जे आहे ते गरीब समाजातल्या ज्या नाडर समाजातल्या जाती आहेत आजही, म्हणजे वडार समाजातले वगैरे, मी माझ्या लहानपणी बघितले की त्यांच्या चोळी घालत नव्हत्या, रस्त्यावरती जे काम करणाऱ्या होत्या किंवा हे होत्या. म्हणजे असं जे होतं, तर ही त्रावणकोर जे हे आहे, म्हणजे ज्यांनी अस्पृश्यांसाठी वेगळे रस्ते, वेगळे मंदिरं किंवा वेगळे पानपोई बांधूया वगैरे अशा पद्धतीचा अचाट प्रकार करायचा प्रयत्न केला आणि आंबेडकरांनी त्याच्यावरती टीका केली होती. तर त्याच त्रावणकोरमध्ये 125 वर्ष एक कुप्रथा चालू होती, जे स्त्रियांच्या बाबतीतच, की ह्या ज्या दलित स्त्रिया आहेत, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की एजवा, शेनार, नाडर या स्त्रियांसाठी एक नियम होता की त्यांनी त्यांचं छाती उघडी ठेवायची, स्तन झाकायचे नाही. म्हणजे कुणी उच्चवर्णीय समोरून जाणार असेल तर त्यांना तुमचे स्तन उघडे ठेवले दिसले पाहिजेत. सार्वजनिक ठिकाणी तुम्ही फिरताना तुमचे स्तन उघडे असले पाहिजेत आणि तुम्ही जर ते झाकायचा प्रयत्न केला तर तुम्हाला स्तनाच्या आकारानुसार दंड केला जात असे. आणि ही विकृत प्रथा शेवटी बंद झाली. पण ते मद्रास कुरिअर म्हणून जे इंग्रजी पहिलं दैनिक आहे त्यांनी याच्यावरती रिपोर्ट त्या काळामध्ये लिहिला होता. तर नागेली म्हणून एक जी महिला होती, दलित महिला होती, तिनं स्वतःचे स्तनच कापून दिले त्या टॅक्स मागायला आलेल्या माणसाला आणि तिचा मृत्यू होतो. आणि मग समाजात दबाव वाढायला लागला, ज्याला आपण म्हणतो नकार द्यायला सुरुवात केली. त्यावेळेला त्यांच्यावरती हल्ले झालेले आहेत, पण इंग्रजांनी ती प्रथा बंद केली. पहिल्यांदा गव्हर्नर जो चार्ल्स ट्रेव्हेलियन होता तिकडचा, त्यांनी 1859ला बंद केली आणि 1862ला त्यांना पूर्ण कपडे घालण्याचं स्वातंत्र्य त्यांना मिळालं. या दरम्यान स्वतःचा बचाव करण्यासाठी या दलित वस्तीतील लोकांनी श्रीलंकेला स्थलांतर केले आणि काहींनी स्थलांतर केलेलं आहे. म्हणजे आपल्या विकृत चाली रीतीने कशा पद्धतीनं धर्मांतरही होतं हे पण आपल्या लक्षात आलं पाहिजे. आता भरतनाट्यम हा जो प्रकार देवदासींचा जो होता, तर काही लोकांना असं लक्षात आलं की देवदासी ह्या मुलींनी देवासमोर जे नृत्य करायचं आणि हे नृत्य करण्यासाठीच त्यांची ठेवण असल्यामुळे ह्या नृत्यामुळंच त्या स्त्रियांचे हाल होतात, म्हणून ते नृत्यच बंदी करा अशा पद्धतीनं ज्यावेळेला एक मुवमेंट सुरू झाली आणि त्यावेळेला ते नृत्य बंद होऊ नये का, देवदासी प्रथा बंद करा अशा पद्धतीनं. आणि काँग्रेसचा त्याच्यात एक सहभाग असा होता. 27 डिसेंबर 1927ला मद्रास येथे अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचं जे होतं त्यावेळेला ती राष्ट्रीय चळवळ होती, तर त्यांचं अधिवेशन हे नॉर्मली शेवटच्या आठवड्यात दर वर्षाला होतं ते. तर त्यावेळेला गांधी, नेहरू वगैरे त्या अधिवेशनाला उपस्थित होते आणि मग ते काय करतात की वेगवेगळे स्टॉल लावलेले आहेत, त्या स्टॉलमध्ये
संगीत साहित्यावरचा एक स्टॉल लावला त्यांनी. मद्रास म्युझिक अकॅडमीची स्थापना तिथं केली होती आणि अखिल भारतीय संगीत समारोह त्यांनी सुरू केलेले. श्रीनिवास अय्यर म्हणून जे प्रसिद्ध गायक होते त्यांनी तिथं कार्यक्रमात गाणं गायलं आणि तसंच त्यांनी स्टॉलच्या उत्पन्नातून म्युझिक अकॅडमीचा खर्च चालवायला निर्णय घेतला. दरवर्षी डिसेंबरमध्ये महिनाभर त्यांनी संगीत उत्सव सुरू केला आणि 6 वर्षानंतर 18 डिसेंबर 1932ला त्यांनी भरतनाट्यम या नृत्य प्रकाराला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला. डॉक्टर मुत्तुलक्ष्मी रेड्डी म्हणून जे आहेत त्यांनी नृत्य प्रकार बंद केला तर देवदासी प्रथा बंद होईल असं म्हटलं होतं, परंतु त्यांना समजावून सांगण्यात आलं आणि या नाट्यामुळे नृत्याची हानी, ह्या एक प्रकारामुळं नृत्याची हानी होऊ नये म्हणून श्रीकृष्ण अय्यर म्हणून त्यावेळचे जे स्वातंत्र्य सेनानी वकील होते, ते नृत्यकार होते, अभिनेते होते, त्यांनी नृत्याचे कार्यक्रम सुरू केले आणि भरतनाट्यमला त्यांनी एक मान्यता प्राप्त करून द्यायला सुरुवात केली. आता म्युझिक अकॅडमीने या नृत्य प्रकाराला दिलेल्या प्रोत्साहनाने नृत्याला मान्यता मिळत गेली. जगप्रसिद्ध नृत्यकार रुक्मिणी देवी आणि भरतनाट्यम जगप्रसिद्ध यांनी केलं. रुक्मिणी देवींच्या आपल्याला हिस्ट्री माहिती आहे. कमला या अभिनव कलावतीने मुलीने जेव्हा तिच्या चित्रपटात भरतनाट्यम सादर केले तेव्हापासून भारतातील प्रत्येक पालकाला आपल्याही मुलीला या नृत्य प्रकार यावा असे वाटू लागले आणि एक चांगला नृत्य प्रकार आज तो अतिशय पवित्र आणि हे मानला जातो. म्हणजे इतर नृत्यांपेक्षा भरतनाट्यमला आपल्या देशामध्ये आज सर्वात जास्त मान्यता आपण देतो. आता दक्षिणेत गाजलेले एक देवदासीच्या संत महिला आहेत, सुळे संकव्वा म्हणून त्यांचं नाव आहे, संत महिला आहेत त्यांनी देवदासीच्या जीवनाची, म्हणजे त्या स्वतः देवदासी होत्या, त्यांनी एक पद तयार केलं होतं. त्या म्हणतात की मी एका माणसाकडून पैसे घेतले की दुसऱ्याकडून मी घेऊ शकत नाही. तसे केलं तर ते मला नग्न करतील व ठार मारतील. भ्रष्ट नीचाशी मी संग केला तर ते माझे कान नाक कापतील, हातपाय तोडतील. घोड्याच्या बैलाच्या अंगावर जसे तापलेले लोखंडाचे ठसे उमटतात तसे मंदिराच्या मालकाने तयार केलेले ठसे त्यावेळेला स्त्रियांच्या अंगावरती उठवले जायचे आणि त्यांचं जे एक्सप्लॉयटेशन व्हायचं, शोषण व्हायचं, त्याच्यावरती जे एक मुस्लिम 16व्या शतकातील एक संत शेख महम्मद म्हणून मुस्लिम संत आहेत, त्यांनी मुरळींच्या ह्या विदारक परिस्थितीवरती जो हे केलेला आहे, अभंग रचलाय, तो जे आपल्या कुलस्वामीची मुरळी ऐसी कैसे खेळती ढवाळी, कैसे कलियुगी प्रभावळी पापाची वर्तत असे. मुरळ्या कुलस्वामीच्या दासी त्यासी रमता कंटाळेतन अप्पाशी, अपोशी मल्हारी काहीच न करी त्यासी का सत्वे सांडविलं. कुल कन्येस बोल लाविला मल्हारीने ऐसे विटंबिले त्याच्या देवपागे, ते पूजिल्या केवी तुटती बंधने लक्ष 84ची. म्हणजे याच्यामध्ये त्यांनी देवाच्या नावाने हा असा प्रकार चालू आहे, याच्यावरती त्यांनी ज्याला आपण म्हणतो की प्रहार करायचा प्रयत्न केलेला आहे आणि अशा पद्धतीनं आपण हा सगळा प्रकार बघितला. आता आपल्या याच्यामध्ये ज्या पडदा पद्धती आहेत किंवा केशवपनाच्या चाली, तर पडदा पद्धत ही खरं तर आपल्या समाजात कदाचित मुस्लिम आक्रमणानंतरच आलेली असणार आहे. म्हणजे त्याच्या अगोदर आपल्या याच्यामध्ये वेदकाळामध्ये इंद्राविरुद्ध स्त्रियांनी युद्ध केलेलं आपण मागं बघितलेलं आहे. त्याच्यानंतर सरस्वतीने इंद्राला मदत केलेली आहे. पुढं माहिती आहे महाभारतात कृष्णाच्या द्वारकेमध्ये स्त्रियांचं सैन्य होतं. विजयनगरच्या राज्यात स्त्रिया कुस्ती खेळत असत. राजपूत कुटुंबातील क्षत्रिय मराठा कुटुंबातील स्त्रिया रणतंत्रत्व आकबदार असत. ताराराणी छत्रपतींचं नाव आपण घेतो, जिजाऊंचं आपण नाव घेतो. म्हणजे ह्या ज्या रणरागिणी आहेत, अहिल्याबाई होळकर आहेत, राणी लक्ष्मीबाई आहे, म्हणजे ह्या ज्या आहेत पडदा पद्धती आपल्याला इथं तरी खऱ्या अर्थानं तशी नव्हती. आता स्त्रिया कशा होत्या तर अंबारचा जो जयसिंग राजा होता त्याने आपल्या बायकोची शिकारीसाठी तो गेला होता बायकोला बरोबर घेऊन, म्हणजे राणीला, आणि तिनं साधे कपडे घातले म्हणून तिची चेष्टा केली. त्यावेळेला ती चिडून उसळते आणि ती म्हणते की परस्पराविषयीच्या आदराने आपण दोघे सुखी होऊ. पुन्हा असा अपमान झाला तर जयसिंगाच्या लक्षात येईल की कोट्याची राजकन्या खडगाचा वापर अंबरच्या राजपुत्राच्या कात्रीपेक्षा चांगली करू शकते, अशी हिंमत राण्या दाखवित होत्या. म्हणजे ही आत्ताच्या काळातलं काही 100, 200, 300 वर्षापूर्वीची घटना असणार आहे. आणि मग पूर्वीचं माहिती आहे की मनूची कन्या जी इला होती तिला भावाबरोबर वाटा मिळत नाही तर ती स्वतःची प्रतिष्ठा नगरी उभी करते. मग तिचा पुरुरवा मुलगा आणि त्याचं ते उर्वशीचं भांडण, पुरुराव उर्वशी आपण ऋग्वेदात बघितलेलं आहे की स्त्रियांकडे बघण्याचा त्याचा दूषित दृष्टिकोन बघून त्याला त्याच्याशी लग्न संबंध ठेवण्यास ती नकार देते आणि निघून जाते त्याच्या आयुष्यातून. म्हणजे असं जे स्वयंवराच्या बाबतीत वगैरे जे अधिकार आहेत, तर हे जो स्त्रियांचे अधिकार होते. आता केशवपनाबद्दल आहे, आता तो थोडासा आपण बारकाईनं
2 मिनिटामध्ये हा संबंध आपण संपवून घेऊया की केशवपन पूर्वी ऋग्वेदामध्ये किंवा याच्यामध्ये केशवपन किंवा ह्याचे म्हणजे ज्याला आपण म्हणतो की कुठल्याही ग्रंथामध्ये त्याच्या आधी हेच नव्हते, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की त्याच्याबद्दल कुठेही लिखाण केलेलं नाही. आता बौद्ध पितृमेध सूत्र म्हणून एक जो आहे त्याच्यात म्हटलेलं आहे की पतिनिधनानंतर स्त्रियांचे केशवपन करण्याची आवश्यकता नाही. गंमत बघा. आता कदाचित ही बौद्ध व जैन साध्वी ज्या वेळेला संन्यास घेत होते त्यावेळेला त्यांचे केस जे ओपन केलं जात होतं ती चाल कदाचित आपल्या देशात फॉलो करण्यात आलेली असावी पुढं विधवांच्या बाबतीमध्ये. आणि विजयनगरच्या साम्राज्यात ही चाल भरपूर प्रमाणात प्रचार आलेली. त्यावेळेचे साहित्यिक जे मध्वाचार्य अनंतदेव यांच्या लिखाणात समर्थनचं सापडतं त्याचं. दक्षिण भारतातील वैष्णव संप्रदाय जो होता त्यांनी विरोधी आवाज उठवलाय आणि त्यांनी घोषित करून टाकले की जी स्त्री केशवपन करेल ती घोर नरकात जाईल व तिचा पुढील जन्म चांडाळचा होईल. आता 9व्या शतकापर्यंत विधवेचे केस कापण्याची प्रथा फारशी कुठं सापडत नाहीये. 1000 पर्यंत बालविधवांची विवाह होताना काही ठिकाणी सापडतात. आता केश ओपण्याऐवजी केसांना तेल लावण्याची बंदी, परंतु ब्राह्मण वर्गात व पुढे क्षत्रिय व इतर वर्गात केश ओपण्याची चाल 12व्या शतकापासून प्रचारात येऊ लागली. दक्षिण हिंदुस्थानात वैष्णवांनी केलेल्या विरोधामुळे उत्तरेतील ही चाल दक्षिणेच्या तुलनेने कमी आहे. परंतु मग ते प्रातकाळी मागे जे आपण चर्चा करत होतो तोच भाग सुरू झाला. मग बडोद्याच्या गायकवाड घराण्यात हट्टी व दुराग्रही म्हणून प्रसिद्ध जे खंडेराव गायकवाड होते त्यांचा दरबारी दानाध्यक्ष म्हणून जे सीताराम जोशी नाशिककर आले त्यांनी त्यांचं मत परिवर्तन केलं आणि सकेशा विद्वांबद्दल कान भरले आणि त्यांचं केशवपन मुंडन करायला सुरुवात केली. आता विधवा स्त्रीने केशवपन केलं तरच ती सोडवी, अन्यथा ती अस्पृश्य समजली जात होती. म्हणजे मगाशी जे आपण उदाहरण घेतलं की तिचे केस कापले नव्हते म्हणून तिचा अंत्यविधी शेवटी ब्राह्मणेतर व्यक्तीला करावं लागलं, आपण उदाहरणामध्ये बघितलं. आता 1889 साली धारवाड ट्रेनिंग कॉलेजचे प्राचार्य जे रावबहादूर व्यंकट रंगूकट्टी होती त्यांनी विधवा ओपन अनाचार हे पुस्तक लिहिलं. आता ग्रंथाचा आधार घेऊन त्यांनी त्याचं महत्त्व सयाजीराव गायकवाडांच्या लगेच लक्षात आलं ग्रंथाच्या आणि त्यांनी गुजरातीत भाषांतर केलं आणि त्यांच्या ग्रंथमालेत ते प्रसिद्ध केलं होतं. पुस्तकाच्या शेवटी एक जाहिरात होती. त्याच्यात म्हटले की विधवा वपनाला स्मृतीमधून स्पष्ट आणि सबळ शास्त्राधार दाखवून देणाऱ्यास 1000 रुपये इनाम आणि केश वपनाने विधवा पवित्र होते या समजुतीला सरळ समर्पक असे स्मृती प्रमाण दाखवणाऱ्यास 500 रुपये इनाम जाहीर करून 1 वर्षाची मुदत दिली. अर्थात कुणाचंही त्याला उत्तर आलं नाही. आणि पुढे 1931 सालची गोष्ट आहे. साहित्य सम्राट नचिकेळकर आपण म्हणतो, केसरीचे संपादक होते टिळकांच्या नंतर, ते स्वतःच्या सकेशा मुलीला ज्यावेळेला विठ्ठलाच्या मंदिराच्या पायाला स्पर्श करायला गेले पंढरपूरला त्यावेळेला तिनं केस कापले नाहीत म्हणजेच ती अस्पृश्य आहे आणि म्हणून तिला नकार दिला गेला होता. पुढं कर्नाटकमधील जे श्रीकृष्ण सदाशिव धारपुरे होते त्यांनी संन्यास घेऊन ते प्रज्ञानेश्वर यती म्हणून आनंद आश्रम पुण्याचं जो आहे तिथे येऊन राहत होते आणि त्यांनी सुधारकीय असे संशोधनात्मक ग्रंथ लिहिले होते. धर्मतत्व, धर्म आणि थोतांड, धर्म आणि भाषा अशा पद्धतीनं त्यांनी काही ग्रंथ लिहिले होते. ते काय करतात, स्वतःची पार्वती म्हणून जी विधवा नात असते तिला पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी नेतात, पण ती सकेश असल्यामुळे तिथले पुजारी तिला बंदी करतात. मग ते हक्क शाबितीसाठी दावा तिच्यातर्फे तिथल्या कोर्टात टाकतात आणि कोर्टानं त्यावेळेला हक्क शाबिती हे करून प्रतिबंध करणाऱ्याला बडव्यांना त्यांनी ताकीद दिलेली आहे त्यावेळेच्या जजनी आणि परवानगी द्यायला सांगितली. ह्या 1931-35 साली हा जो लढा चालला होता त्यावेळेला त्यांनी जी मदत केली ते पावा काने आणि लक्ष्मण शास्त्री ह्या दोघांनी वेगवेगळ्या ग्रंथातले उतारे त्यांना दिले होते. आणि मग पाठीमागं आपण गेलो तर 1771 साली पानिपत युद्धामध्ये सदाशिव पेशवे मरण पावले असं म्हणतो, पण त्यांचा देह सापडला नाही म्हणून पार्वतीबाई ज्या त्यांच्या पत्नी होत्या त्या केशवपन आणि अलंकार काढण्यास नकार देतात. आयुष्यभर त्या तशाच राहतात. 73 साली ज्या वेळेला नारायणरावचा खून होतो, नारायणराव पेशव्याचा, तर त्याची गंगाबाई पत्नी जी आहे ती गरोदर असते. मग आता तिचे केशवपन किंवा हे करणार तर म्हणून पार्वतीबाई तिच्या बाजूने उभं राहतात आणि तिच्या डोळा जीवनापासून सर्व कार्य आणि सर्व तिला मदत करणं ह्या अशा पद्धतीनं ह्या करतात, म्हणजे पार्वतीबाईच करतात तिला मदत सगळं. आता पंडिता रमाबाईंनी विधवा मुलींसाठी जी शारदा सदन स्थापन केलं, इथं गावादेवीच्या तिथं आहे ती बिल्डिंग. 18 मार्च 1888 काशीबाई कानिटकरांच्या हस्ते त्यांनी मुंबईत स्थापन केली. 1890 शारदा सदन पुण्यात आणले. शारदा गद्रे ही पहिली मुलगी इथं भरती झाली म्हणून त्याला शारदा सदन त्यांनी पुण्यात नाव दिलेलं आहे. पण ती विधवा नव्हती,
फक्त ते शिक्षणासाठी तिला राहता येईल म्हणून ती राहिली होती. पहिली बालविधवा गोदू गोदू जोशी होती, ज्याशी महर्षी कर्वेनी लग्न केलं होतं. म्हणजे हा झाला बालविधवांचा, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की उच्चवर्णीय मुलींच्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या घटना. आणि त्याचबरोबर देवदासीच्या नावाखाली लग्नच न करण्याचा जो प्रथा ज्याला म्हणतो आपण, ती प्रथा. आता आजच्याच पेपरमध्ये टाइम्स ऑफ इंडियामधली बातमी आहे की तामिळनाडूमध्ये एक दलित पंचायतची प्रेसिडेंट असलेली, म्हणजे सरपंच असलेली मुलगी, किंवा जर तालुका पंचायत असेल तर त्याची ती प्रेसिडेंट आहे, कोण आहे लक्षात नाही आलं. पण व्हाईस प्रेसिडेंट उच्चवर्णीय माणूस होता, त्यांनी त्या स्त्रीला दलित आहे म्हणून तिला खुर्चीवर बसून दिलं नाही आणि तिला खाली बसायला सांगितलं. जस्ट बातम्या बघतोय. 9 तारखेच्या, परवाच्या 2 दिवसापूर्वीच्या याच्यात आले की सायबर याच्यामध्ये 58% प्रत्येक, म्हणजे 100 स्त्रियांपैकी जवळजवळ 58-60% स्त्रियांना कोणी ना कोणी विकृतपणे छळत असतं. आता बलात्काराच्या तिथं येऊ. हाथरसचा जो प्रकार आहे, तर तो प्रकार हे करून मागच्या आठवड्यात काही 2-3 दिवसापूर्वी असतील किंवा काही दिवसांपूर्वी, पक्षात मी जात नाही, पक्षीय राजकारण हा आपला भाग नाही. लोकशाहीमध्ये काही पक्ष, एकापेक्षा जास्त पक्ष असणं आणि एक जिवंत लोकशाही आपल्या देशात राहणे आपल्या सर्वांसाठी गरजेचे आहे. पण त्याच्यातलं कोणीतरी एक शहाणा आमदार आहे, तो म्हणतो की मुलींवरती चांगले संस्कार करा म्हणजे त्यांच्यावरती बलात्कार होणार नाही. त्याच्यानंतर मी परवा एक ज्या 100 बातम्या 50 बातम्या असतात ते पटकन एक बातमी लक्षात आली की कुणीतरी एक विद्वान व्यक्ती म्हटली की हे सगळं इंडियामध्ये झालेलं आहे, भारतामध्ये नाही. म्हणजे नाव माझ्या लक्षात नाही आलं, कारण त्या बातम्या स्पीडमध्ये चालल्या होत्या आणि मी वाचत असतानाच बातम्या थोड्याशा ते TV चॅनल लावलं होतं. आणि त्याच्यानंतर आजच्याच टाइम्स ऑफ इंडियामध्ये बातमी आलेली आहे की पंजाबमधले बंता सिंग म्हणून जे एक दलित व्यक्ती आहेत, त्यांच्या बलजीत नावाच्या 16 वर्षाच्या मुलीवरती 2002 साली बलात्कार झाला होता, गँगरेप. आणि उच्चवर्णीय आणि बलात्कार करून त्यांना नंतर त्यांनी ब्राईब करायचा, पैसे द्यायचा, धाकटपटशा करायचा प्रयत्न केला. त्यांनी हे न करता केस करणारच म्हणून ज्यावेळेला त्यांनी हे केला, ते चांगले कवी आहेत, तर त्यांना जी मारहाण झाली, त्यांना खरं तर मृत्यू त्यांचा येईल अशाच पद्धतीनं मारहाण केलेली आहे. तर त्या मारहाणीमध्ये त्यांचे दोन्ही हात तोडले गेले, एक पाय तोडला गेला आणि दुसरा पाय अचल लुळा पांगळा ज्याला आपण म्हणतो अशा पद्धतीचा आहे. म्हणजे अशा पद्धतीनं ह्या ज्या ॲट्रॉसिटीज होतात, तर इथं इंडिया आणि भारत किंवा हिंदुस्थान असा प्रश्न येत नाही आहे. मी मागं जे आपल्याला सांगितलं होतं की पुरुषाच्या, एक जे 60 वर्ष जिनं अभ्यास केला होता, ज्या द फिमेल ब्रेन म्हणून ग्रंथ ज्या महिलेने लिहिलेला आहे, लॉन बिझंटाईन म्हणून, मी आपल्या 13 जुलैच्या याच्यामध्ये तिचा उल्लेख केला होता. तर त्यांनी जे सांगितलं होतं ते मी पुन्हा सांगतो आपल्याला की पुरुषाच्या मेंदूमधील लैंगिक भावना केंद्र आहे ना, ते स्त्रियांच्या मेंदूतील केंद्रापेक्षा 2.5 पट मोठं आहे. आता एक 30 वर्षाचा मुलगा पुरुष असेल तर त्याच्या मेंदूतील हे केंद्र जे आहे ना, दर मिनिटाला म्हणजे प्रत्येक तासाला एकदा ते ट्रिगर होतं आपण म्हणूया. म्हणजे दिवसाला 1440 वेळा ते संदेश देत असणार आहे. आणि स्त्रीच्या मेंदूत दिवसातून फक्त एकदा किंवा 4-5 वेळा आपण म्हणतो, त्याच्यातल्या काही आपण म्हणतो की 100रातली एखादी दुसरी महिला असेल तिचा हे असू शकेल जास्त, पण एक जनरल जे आहे ते स्त्रिया शेकडो पद्धतीनं, स्त्रियांच्या पेक्षा पुरुषाचा मेंदू भावनेनी ट्रिगरिंग झालेला असतो. म्हणजे 2 स्त्री पुरुष बोलत असतील तर त्यांच्यात लैंगिक विषय असावा असं 90% पुरुषांना वाटतं. तो जो हे म्हणतो आपण, ज्याला आपण म्हणतो रिपोर्ट आहे त्याच्यात म्हटले. आणि स्त्रियांना फक्त 2 व्यक्ती बोलतात, म्हणजे ते स्त्री पुरुष आहेत की 2 स्त्री आहेत किंवा 2 पुरुष आहेत, त्याच्यात त्यांना काही फरक वाटत नाही. आणि मग आपण लक्षात गेलं पाहिजे की स्त्रिया हे नरकाचं द्वार आहे अशी जी आपल्यात एक भूमिका आपण मानतो आध्यात्मिक किंवा धार्मिक क्षेत्रामध्ये, बेसिकली पुरुषाच्या मेंदूमध्ये ते नरकाचं द्वार आहे हे लक्षात घ्या. आणि असा बलात्कार ज्या वेळेला होतो तर अशा विकृतांना कुठंही पाठिंबा देण्यासाठी अशा धर्माचा, जातीचा आणि वर्चस्वाचा याचा आपण आधार घेतला नाही पाहिजे, हे लक्षात घेतलं पाहिजे. नाहीतर शेवटी आपला धार्मिकांचा देश म्हणण्याच्या ऐवजी दांभिकांचा देश आपला होणार आहे.
आणि मग आपल्या आदिवासींचं म्हणजे राजस्थानमधलं एक उदाहरण काही ठिकाणी लेखकांनी लिहिलेलं होतं की ते ज्या वेळेला स्त्रियांच्या बाथरूमला कड्या कुलपं लावा हे करा अशा पद्धतीनं सांगत होते, त्यावेळेला नंतर नदीवरती ते फिरायला गेले त्यावेळेला ते बघितलं की आंघोळ स्त्री आणि पुरुष तिथं आदिवासी लोक एकत्र नग्न होऊन करत होते, पण त्यांच्या नजरेमध्ये कुठेही अशी विचित्र भावना त्यांना दिसली नाही. आणि मग आपल्याला काय करायचं आहे की स्त्रियांच्या मध्ये हा कॉन्फिडन्स म्हणजे जसं एक मध्ये एक व्हॉट्सॲपवरती काही मेसेज हे होत होता की अंधारात जर हालचाल झाली तर पुरुषाचा मेंदू भूताला घाबरतो, म्हणजे पुरुषाचं मन आहे ना ते भूत आहे की काय असं म्हणून घाबरतं, अंधारात जर काही हालचाल झाली तर स्त्री पुरुष आहे की काय म्हणून घाबरतं. व्हॉट्सॲपवरती मेसेजमध्ये फिरत होता. आणि आत्ताच्या इंटरनेटमुळं उठसूट सगळ्यांना ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल होतात. त्या पोर्नमध्ये याच्यामध्ये स्त्रिया इझिली अवेलेबल आहेत असं वाटतं, किंवा जे टॉल क्लेम्स करतात, थापा मारणारे जे काही लोक असतात त्यांच्यामुळं दुसऱ्यांना वाटतं की अरे एवढ्या सहज पद्धतीनं आपल्याला स्त्री अवेलेबल होतात. आणि अशा पद्धतीनं स्त्रीकडे एक दूषित दृष्टिकोन बघण्याचा मुलांच्यामध्ये प्रयत्न होतो. मुलांच्या शक्तीमध्ये ॲग्रेशनमध्ये जसं टेस्टोस्टेरॉन म्हणून जे हार्मोन आहे त्याचा जो आक्रमकतेसाठी उपयोग होतो, त्या आक्रमकतेचा व्यायामासाठी एखादं ध्येय त्याच्या मेंदूमध्ये मनामध्ये घुसवण्यासाठी उपयोग करा तर तो टॉपला जाईल. मोठे पैलवान किंवा मोठे बॉक्सर किंवा मोठे ते टेस्टोस्टेरॉन त्यांचं पॉवरफुल असल्याशिवाय ते तेवढ्या ताकदीनं खेळू शकत नाही, ती जिद्द लागते. पण ते जर तुम्ही दिलं नाही मुलांना, जर तो शारीरिक कडं जर त्यांचा कल नाही गेला तर घरात बसून राहिले तर शेवटी ते विकृत बनायला सुरुवात होईल. आणि विकृती ही कुठं जाते हे मी वेगळं सांगायची गरज नाही आहे. एक दिवस पोलिसाच्या पावलाने तुमच्या लक्षात येईल की आपल्या मुलांनी काय गोंधळ घातले. त्यामुळे वेळीच सावध व्हा आणि आपल्या मुलाला हे करा. आपल्या प्रत्येक मुलाला आई बहिणींच्या बरोबर 15-16 वर्षाचं होईपर्यंत त्याला व्यवस्थित त्याच्याबरोबर त्यांच्यासारखीच सेवा करणं, इतरांची सेवा करण्यासारख्या गोष्टी त्यांना शिकवत जा. ममत्व, प्रेम भावना ह्या सगळ्या गोष्टी हे करा. नाही तर मग खेड्यांमध्ये मी बघतो की बाप हा नेहमी आई आणि मुलांपासून नंतर वृद्धापकाळी फार वेगळा टाकला जातो आणि अगदी मरणाच्या क्षणापर्यंत. आत्ताच्या पिढीमध्ये ते तेवढं नाही आहे, पण आमची पिढी आपण म्हणतो की आमच्या मागची पिढी जी होती मुलांचा आणि पालकांचा संवादच होत नव्हता वडिलांचा, आणि त्याच्यामुळं एकटेपणाचं आयुष्य नंतर पालकाला जगावं लागतं हे बघितलेलं आहे. ते न होता मुलांना आत्तापासूनच काळजी घेण्यासाठी एकमेकावरती प्रेम करणं, सावधानाने राहणं ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकवल्या पाहिजेत. त्यांच्याकडून कुठंही महिलांबद्दल एक विकृत भावना निर्माण होणार नाही याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे जसं आपण म्हणतो की हिंदुस्थानचा प्रश्न आला तर मगाशी जे आपण यांचं माझा प्रवास विष्णू भटजींचं जो ग्रंथ आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी आणखीन एक उदाहरण दिलं होतं की थोरले माधवराव पेशव्यांचा काळ म्हणजे 1762 ते 1772 म्हणूया आपण, तर त्या काळामध्ये झाशीमध्ये मारोळकर सुभेदार असत. त्यांच्या पदरी नारायण शास्त्री बुवा हे धर्मशास्त्र वगैरे सांगण्यासाठी 100 रुपये दरमहा पदरी ठेवून राहिले होते. ते एक दिवशी शौचकूपामध्ये गेले होते, तर तिथं शौचकूपावरून ते बाहेर पडत असताना त्यांनी एक बंगीन, सॉरी या शब्दाबद्दल, तर एक मातोश्री आपल्या मुलीबरोबर वयाने 14 वर्षाची मुलगी होती, तिला घेऊन ते आलेले असते. ती का म्हणजे ते त्यावेळेला महिला वाहनं वगैरे हा जो प्रकार होता शौचकूपातून खरडून काढणं आणि पाठीत टाकणं आणि तो वाहून नेणं, तर त्या मुलीकडे त्यांचं लक्ष जातं आणि ती बहुधा पद्मिनी जातीची असावी हे जे वर्णन आहे. तर ही जी पद्मिनी जात म्हणजे जसं ते स्त्रियांचे काहीतरी 9 प्रकार आहेत, मी ऐकलंय, मी काही फारसा अभ्यास केलेला नाही त्या गोष्टींचा. तर पद्मिनी स्त्री म्हणजे अंगानी वगैरे, मी पुढचं बोलत नाही, ते विकृतीकडं झुकणारं वाक्य आहेत ती. तर शृंगार शास्त्रानुसार त्यांना ते लक्षात आलं की ही मुलगी चांगली आहे. मग ते त्या आईला बोलवतात, तिला सांगतात, अगोदर त्या मुलीला काहीतरी 4 आण्याचं खर्च करून तिला खाऊ देतात. परत आईला एक दिवस बोलवतात आणि तिला सांगतात की ह्या मुलीचे वडील वारलेले आहेत, तर या मुलीला तू माझ्याकडं पाठवत जा, मी तिचं सगळं आपण म्हणतो की तू या मुलीचे लग्न करणार, आम्ही तुझला असे सांगतो या कन्येचे लग्न तू करू नकोस, कारण मी इजला आपले बायकोप्रमाणे बाळगेन, खाणेपिणे वस्त्र प्रावणे द्रव्य यास कधी कमतरता भासणार नाही. आणि मग ती कन्या रोज रात्री 12वी गटका रात्री मध्यरात्री त्याच्या वाड्यात जात असे. मग वरच्या माडीवरती त्यांचा खेळ चालू असेल, ज्याला आपण म्हणतो क्रीडा असेल, काय असेल. बायकोला काही दिवसानंतर संशय येतो, 5-6 महिने झाले आपला पुरुष आपल्याकडं आला नाही,
पूर्वीचे त्याचे इतर लफडी माहिती असते होती, परंतु तो असं 6-6 महिने आपल्यापासून लांब राहत नाही हे तिला माहिती होतं. आणि मग ती संशय घेते, एक दिवस लक्ष ठेवते. मग लक्ष ठेवून ती मुलगीवरती गेल्यानंतर, आतमध्ये गेल्यानंतर एक अर्ध्या तासाने ती तिथं जाते, दरवाजा वाजवायला सुरुवात करते तो वरचा. मग तो नवरा तिला दम देतो. तर ते म्हणतात की तू या नादात पडू नये, आम्ही दार उघडत नाही. तेव्हा बायकोने असे भाषण केले की तुम्ही आजपर्यंत बहु ठिकाणी कर्म केले, परंतु हालिपा 6 महिने भेटीच नाही, म्हणजे मी तरुण आहे, तुम्ही 6 महिने भेटला नाहीये. अशा पद्धतीनं ती ज्या वेळेला सांगते ते म्हणतात तू इथून चालती हो, खाली जा, तुला मुलगा झालाय, आता मला तुझ्याशी काही देणं घेणं नाही, नाहीतर मी आता तुला मारझोड करेन. शेवटी 2 महिन्यांनी ही जी मुलगी आहे म्हणजे बायको, खरी पत्नी लग्नाची, ती तिच्या मैत्रिणीजवळ तिचं मन उघडं करते. तिच्याकडून हास्य परस्ते सगळ्या गावात हे सगळं पसरतं. आणि मग गावातले काही इतर जे व्यक्ती आहेत त्या व्यक्ती तिच्या मागं लागतात. मग ही मुलगी त्यांना सांगते, ही बंगीन समाजातली मुलगी जी ती सांगते त्या शास्त्री बुवांना की असे 4-5 जण मला माझ्या मागं लागले. ते म्हणतात तू असं कर, तू त्यांना हे कर, होकार दे, फक्त त्यांच्याकडून पैसे घेण्याच्या ऐवजी त्यांच्याकडून जानवं, यज्ञोपवीत ज्याला आपण म्हणतो ते घे. आणि नंतर मग काय होतं की ज्यावेळेला हे प्रकरण वाढतं 2 वर्षानंतर, मग सरकारमध्ये हे जातं. मग शहरचा जो फौजदार आहे, कोतवाल आहे, यांनी रात्रीचा बंदोबस्त करून एक दिवस त्यांना पकडायचं ठरवलं. आणि ते रात्रीचं पकडतात, त्यांना चावडीवरती घेऊन जातात. मग त्यावेळेला ती मुलगी सांगते की तुम्ही ह्या शास्त्री बुवांना वाईट बोलू नका, असे भरपूर ब्राह्मण मजपासी येऊन जातात, आणि तुम्हाला जर त्याचा पुरावा असेल तर माझ्या घरी बाजलं जे आहे त्या बाजल्याखाली एक मडकं ठेवलं आहे, त्या मडक्यामध्ये मी यज्ञोपवी त्यांच्याकडून फी घेतलेली नाही, पण त्यांच्याकडून त्यांचं जानवं घेतलेलं आहे, ते तुम्ही आहात. मग ते एका पोलिसाला तिथं पाठवतात आणि जानवं मागवतात. आणि ते जानवांची संख्या मोजतात, ती 175 जानवेची संख्या सापडते. आणि मग त्या गावातल्या लोकांच्या लक्षात येतं की फार मोठा गोंधळ इथं झालेला आहे. आता पुण्यास जर हे कळलं, म्हणजे झाशीतलं हे आहे, पुण्याला जर ही गोष्ट कळाली तर आणखीन आपल्या गावावरती काय आणखीन हे म्हणतो त्रास निर्माण होईल. त्याच्याऐवजी शेजारच्याच गावातल्या पुजाऱ्यांना किंवा पुरोहितांना बोलूया. मग त्यांना बैलगाडी पाठवली जाते, त्यांना बोलवलं जातं. मग ते प्रायश्चित्यासाठी ते आपण म्हणतो ना की गोमूत्र आणि गंगोदय वगैरे ते सगळं देऊन त्या सगळ्यांना शुद्ध केलं जातं. काही हंड्यांमध्ये ते पंचगव्य करून अख्ख्या गावाला नंतर शुद्ध केलं जातं. आता इथं तर इंडिया कुठं नाही आहे ना, म्हणजे मगाशी जे आपण बोलत होतं की इंडिया आणि याचा जो आहे, तर अशा पद्धतीनं आपण लक्षात घेतलं पाहिजे की स्त्रियांच्यावरती जो अत्याचार होतो त्याच्याकडे आपण संवेदनशीलतेनं बघितलं पाहिजे. आणि माझ्याकडे ग्रंथ आहे नो नेशन फॉर वुमन म्हणून, प्रियांका दुबे म्हणून एक पत्रकार आहेत, त्यांनी भारतातल्या अशा हाथरससारख्या 13 घटनांची नोंद केलेली आहे. त्याच्यातली एक घटना जी आहे ती 25 मार्च 2014ची, हसर डिस्ट्रिक्ट हरियाणामधलं जे आहे, तिथं जान्हवी, सुषमा, लीला आणि मीना यांच्यावरती, ह्या अस्पृश्य मुलींच्यावरती किंवा SC STतल्या आहेत म्हणूया आपण, या मुलींच्यावरती 10-15 लोकांनी बलात्कार केले. सामूहिक बलात्काराचं हे फार मोठं प्रकरण त्यावेळेला गाजलं होतं. आणि शेवटी त्यावेळीची जी केस आहे मग ती दाबण्याचा प्रयत्न होणं आणि हे होणं, जसं आत्ता चालू आहे तशाच प्रकारे ते होत होतं. आणि शेवटी ऑगस्ट 2015ला शेवटी 100 दलित फॅमिलीज ज्या त्या होत्या त्या गावातल्या, त्या सगळ्या ज्या दलित फॅमिली मुस्लिम धर्माचा स्वीकार करतात, कारण हिंदू धर्मात राहून आपल्याला न्याय मिळणार नाही आणि पुढे हे अत्याचार आपल्यावरती सतत चालूच राहतील असं वाटून त्यांनी हे केलं जातं. आता आपण बघितलं की हे जसं जातीपातींचा जसा भाग येतो तसाच भाग आहे तो फक्त आपलं श्रेष्ठत्व दाखवण्यासाठी, अहंकार, पुरुषी अहंकार जर हे झाला. 30 वर्षापूर्वी उल्हासनगरमध्ये एका शाळेत घुसून रिंकू पाटील ही परीक्षा देणारी जी मुलगी होती 10वीतली, तिच्या अंगावरती तिला रॉकेल ओतून पेटवून दिलं होतं 30 वर्षापूर्वी. आणि नंतर असं लातूर, सांगली, डोंबिवली, ऐरोली, पुणे, मलकापूर वगैरे अशा ठिकाणी ह्या घटना घडल्या. ॲसिड टाकणं मुलींच्या चेहऱ्यावरती, अंगावरती त्यांना विद्रूप करणं किंवा बलात्कार करणं आणि खून करणं, पुरावा नष्ट करणं जो प्रकार असतो, म्हणजे हे जे सगळं आहे ना, हे सगळं फक्त लैंगिक सुखाटासाठीच नाही आहे, तर स्त्रीला अपमानित करण्यासाठी, तिची अवकात दाखवण्यासाठी हा प्रकार होतो. कारण लैंगिक सुखासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं माणूस स्वतःचे मार्ग निवडत असतो. समोरची व्यक्ती नकार देते म्हणून तिचा खून आणि हे करणं म्हणजे समोरच्या माणसाने आपला केलेला अपमान आहे.
बऱ्याच ठिकाणी काय होतं, स्त्री आपल्या मालकीची की उपभोगाची वस्तू आहे ही आपल्या अहंकाराला डिवचून निघून जाते. म्हणून हे नियोजन पद्धतीनं क्रूरपणे केलेले हे गुन्हे आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. स्वतंत्र बुद्धीची मुलगी आहे, स्वयंनिर्णयी आहे, आर्थिक सबल आहे. मग त्याच्यामुळं ह्या मुलांच्या पुरुषी मनावरती एक न्यूनगंडाची बाधा होते आणि या न्यूनगंडातून सुद्धा हे खून आणि अशा पद्धतीनं त्रास देणं हे सुरू होत असतं. मेक्सिकोमध्ये 2005 साली, 2004 सालचा आहे, लॅटिन अमेरिकेचा दक्षिण भाग जो आहे तिथं मेक्सिको म्हणून जे देश आहे, जिथं ट्रम्प सध्या मोठी भिंत बांधायचं म्हणतात, मेक्सिकोमधून लोक आपल्या देशात यायला नको म्हणून. म्हणजे 1 स्क्वेअर फीटची काहीतरी भिंत बांधण्यासाठी काही 8-10 लाखाचा खर्च येणार आहे, 1 फुटाची असं म्हणूया आपण. असं ते किती करोडो अब्जावधी खर्च करणार आहेत वगैरे, तो त्यांचा भाग आहे. तर त्या मेक्सिकोमध्ये 2004 साली तिथल्या जे नॅशनल कंपन्या जे असं आपण म्हणतो ना, बहुराष्ट्रीय कंपन्या, 12 तासाची ड्युटी असली की अंधारातून मुलींना येणं जाणं गरजेचंच असणार आहे. येणं किंवा जाणं या दोन्हीतली कुठली तरी गोष्ट अंधारात आहे. मग अशा वेळेला एका वर्षामध्ये तिथल्या 1000 स्त्रियांचं अपहरण झालं, त्यांच्यावर बलात्कार झाला आणि बलात्कारानंतर त्यांचे खून झाले होते. आणि म्हणून अर्जेंटिना आणि इतर सगळ्या देशांनी 3 जून 2015 साली दिवस ठरवला आणि त्या दिवशी मोर्चा काढायचा. आणि त्या मोर्चामध्ये नी उना सेनोस म्हणजे नॉट वन वुमन लेस, म्हणजे स्त्री विरोधी हिंसेमुळे स्त्रियांची संख्या एकाने कमीच होता कामा नये, अशा पद्धतीनं तो मोर्चा त्यावेळेला त्यांनी काढला होता. आणि आपल्याकडं खैरलांजी, दिल्लीचं जे निर्भया कांड आपण म्हणतो, शक्ती मिलमधलं आहे, कठुआमधलं आहे, उन्नाव, कोपर्डी, बलरामपूर, हाथरस, ह्या सगळ्या गोष्टी वाचल्या की मन विदीर्ण होतं. आणि वेदांपासून आतापर्यंत जर आपण बघितलं तर याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं स्त्रियांचं सन्मान आणि हे आपण दोन्ही बाजू बघितलेल्या आहेत. आणि म्हणून आजपासून आपण ठरवूया की आत्म्यास लिंग नसतं, स्त्री आणि पुरुष समान नसतात. त्यामुळं प्रत्येक मंदिरात जिथं पुरुष जाऊ शकतो तिथं स्त्री गेली पाहिजे. तिच्या मासिक पाळीचा धर्माशी संबंध असून निसर्ग आणि जन्माशी संबंधित असणारी एक योजना आहे. त्यामुळं 40 दिवस ती शुद्ध राहते की अशुद्ध राहते ह्याचा त्या मंथली सायकलचा संबंध आपण जोडायला नको. आपल्या मरणानंतर मोक्षमुक्तीसाठी मुलगाच नव्हे तर मुलगीसुद्धा तिनं अंत्यसंस्काराने विधी केलं तरी ते उपयोगी पडणार आहेत, हे लक्षात घ्या. स्त्री भ्रूणाहत्या रोखून तिचा जन्म घेण्याचा आणि जन्म जगण्याचा अधिकार आपण मान्य केला पाहिजे. मुलांप्रमाणेच योग्य शिक्षण, आहार विहार, योग्य वागणूक आणि तिला स्वातंत्र्य आपण मुलाप्रमाणे दिलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी ज्या मुली नकोशी नावं ठेवलेली आहेत, ज्या मुली नको असताना मुलगा हवा असताना मुलगी झाली तर नकोशा नावं ठेवलेली आहेत, त्या मुलींची नावं कशी ठेवायची. जर माझ्याशी जरी कोणी संपर्क साधला, मंत्रशास्त्रानुसार चांगलं नाव त्यांना कसं देता येईल त्यांचं आडनाव बघून किंवा हे बघून, हा जो आहे ती आपण मदत करूया आणि ती त्यांची नकोशी नावं आहे ती सगळी आपण अतिशय सुंदर नावाने बदलून टाकूया. आणि शिक्षणाचा वडिलोपार्जित संबंधीचा वारसा हक्क आता 2020 साली तर पूर्णपणे हेच झालेलं आहे. लग्नामध्ये पूर्वी जसं स्वयंवराचा अधिकार स्त्रियांना होता तसा स्वतःच्या पसंतीने जोडीदार निवडण्याचा, स्वतःच्या पसंतीची नोकरी, व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य आपण दिलं पाहिजे. लग्न झाल्यानंतर तिचं नाव किंवा शेतीचं सातबाऱ्याला नाव लागलं पाहिजे. आता तो नियम शरद पवारांनी मागच्या याच्यामध्ये केलेलाच आहे. आता संततीमध्ये मुलगा मुलगी होणे सर्वस्वी 100% पुरुषावरती अवलंबून असतं, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. स्त्रियांचा दोष तिथं नाही. मुलगा झाला तर त्याला 100% कारणीभूत पुरुष असतो, हे लक्षात ठेवायचं. ते XX आणि XY क्रोमोझोम्स वगैरे आहेत ते तुम्ही लक्षात घ्या. पुनर्विवाह, विधवा विवाह याच्यासाठी मी जे सांगितलं की आता मधलाच समाज अडकलेला आहे, तर त्यांनी बारकाईनं लिबरल होणं, लवकर होणं आणि ती समस्या दूर करणं हे बघितलं पाहिजे. आणि देवदासीसारख्या अमानुष प्रथा पुन्हा मूळ धरून आपल्या याच्यामध्ये येतील अशा पद्धतीचं कुठं असेल तर आपण सजगपणे त्या नष्ट करायला प्रयत्न केला पाहिजे. जागतिक लैंगिक असमानता निर्देशकामध्ये 2017चा जो अहवाल आहे त्यांनी सांगितले की आर्थिक समानतेत घसरणमध्ये 41 देशात 108व्या स्थानावर आलेली आहे. म्हणजे स्त्री पुरुष समानतेचं जे हे आहे अहवाल जो आहे त्याच्यामध्ये आपला देश जो आहे तो 144 देशात 108मध्ये खाली गेलेला आहे. बांगलादेश 47व्या स्थानावरती, म्हणजे बांगलादेश जो आपण मुस्लिम राष्ट्र म्हणतो ते आपल्यापेक्षा पुढं आहे, म्हणजे 61 देशांनी पुढं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि स्त्रियांना पूर्ण समान अधिकार दिला पाहिजे.
त्यांच्या शक्तीचा आणि याचा हे केला पाहिजे. गौतम बुद्धांनी, शेवटची 2 मिनटं, गौतम बुद्धांनी पती पत्नीला एक सल्ला देताना सांगितले की पतीनं आपल्या पती पत्नीबद्दल काय केलं पाहिजे, की तिचा सन्मान राखावा, तिच्याशी विनयाने वागावे, तिचा विश्वास संपादन करावा, घरच्या कारभारात योग्य जबाबदारी सोपवावी आणि तिला योग्य ते दागदावी देणे. आता पत्नीला सांगितले की पतीवर प्रेमाचा वर्षाव करावा, गृहकृत्य योग्य तऱ्हेने पार पाडावीत, आई वडिलांचा तसेच सासू सासरे नातलगांचा योग्य तो आदर सत्कार करावा, आपल्या चारित्र्याने विश्वास संपादन करावा, पतीने घरी आणलेल्या संपत्तीचा आपल्या कर्तृत्वाने काटकसरीने उपयोग करून सांभाळ करावा. हे 2500 वर्षापूर्वीचं गौतम बुद्धाची वाक्य आहे. आणि जे भिक्षू होते, भिक्षू आणि भिक्षुणी, त्याने भिक्षूंना सांगितले की परस्त्रीकडे विखारी दृष्टीने पाहू नका, परस्त्री दिसल्यास तिच्याकडे तिच्या वयाप्रमाणे माता, कन्या, भगिनी अशा दृष्टीने पहा. हे नागार्जुनाच्या याच्यामध्ये हा म्हणजे हे जे वाक्य आहे ते त्यांच्या याच्यामध्ये उल्लेख आलेला आहे. आणि पुढं एके ठिकाणी उल्लेख असा आलेला आहे एका ग्रंथामध्ये की गावोगावी आपल्या धर्माचा प्रचार करीत बुद्ध एका शहरापाशी आले. त्यावेळेला तिथल्या ब्राह्मण लोकांनी घाबरून शहराचे दरवाजे बंद केले, वेशी बंद केल्या, कारण पारतंत्र्यात कंटाळलेल्या हजारो स्त्रिया धार्मिक व व्यावहारिक बंधने झुगारून वेशीचे दरवाजे तोडून बाहेर पडल्या, बुद्धाला शरण जाऊन त्यांच्या शिष्या बनल्या होत्या आणि त्याच्यामुळे ते बंद करत होते, असं त्या उल्लेख केलेला आहे. आणि मग जे थेरी गाथा मी तुम्हाला मागं सांगितलेलं आहे की गौतम बुद्धांच्या जवळजवळ 72-73 महिला शिष्यांनी ज्या 552-55 अभंग लिहिले, त्याला गाथा म्हटले. थेरी गाथा हा ग्रंथ आहे. त्याच्यात त्या स्त्रियांची मनं कशी मोकळी झालेली ती आपल्या लक्षात येईल. आणि त्याच्यामध्ये सर्व जातीतल्या स्त्रिया, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की ब्राह्मण क्षत्रियच नव्हे तर अस्पृश्य समाजातल्या, म्हणजे सती ही कोळ्याची मुलगी होती, सुमंगला ही बुरडाची मुलगी होती, सुबा ही घिसाड्याची, पुन्हा ही दासकन्या, चंपा ही पारध्याची व विमला ही वेश्याची मुलगी होती. आणि बुद्ध आणि गौतम बुद्धांनी अखेरची दंबदेशना, म्हणजे जो ज्याला आपण म्हणतो की धर्माचा उपदेश केलेला आहे, तो शेवटच्या रात्री एका स्त्रीलाच केलाय. विपश्यनाचार्य गोयंका गुरुजी म्हणतात की बुद्धाने परिनिर्वाणाच्या रात्रीच्या कुशीनारा नगराच्या बाहेर सुभेतरेला शेवटचा संदेश दिला आहे. म्हणजे अशा पद्धतीनं स्त्रियांना त्यांनी सल्ला दिलेला आहे आणि स्त्रियांनी प्रेमाने वागावं. संयुक्त निकायामध्ये गौतम बुद्धांचा उल्लेख असा येतो की ते म्हणतात की स्त्री ही सर्वोत्कृष्ट जगाला मिळालेली देणगी आहे, तिची उपयुक्तता जगाच्या सातत्यासाठी अमोल आहे, तिच्यापासून बोधिसत्व आणि चक्रवर्तींना जन्म घेतात. आणि म्हणूनच मी इथं म्हणेन की आपलं जे हाफ पार्ट आहे म्हणजे स्त्री आणि पुरुष, कारण मी बघितलं की बलात्कार हे फक्त मानव जातीमध्येच पुरुष स्त्रियांच्यावर, दुसऱ्या कुठल्याही प्राण्यांमध्ये हे होत नाही. आपण पूर्णपणे समांतर पद्धतीनं समानतेनं स्त्रियांचं हे केलं पाहिजे. अर्धनारी नटेश्वर ज्याला आपण म्हणतो, ही जी संकल्पना आपल्या संस्कृतीत आहे, धर्मामध्ये, तिचा आपण हे केला वापर केला पाहिजे, तिला सन्मान केला पाहिजे. आज हे थोडंसं लांबलं कारण 3च याच्यामध्ये आपण स्त्रियांचं संपवणार होतं. पुढच्या याच्यात आपण शेवटचा भाग घेणार आहोत. आज आपण इथंच थांबूया. तुम्हा सर्वांना सुख, शांती, समाधान लाभो आणि आरोग्य मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना. जय हिंद. नमस्कार.